आदरणीय ताराचंदजी महाराज आणि इतर सर्व संत मंडळींना व आपणा सर्वांना अनेक धन्यवाद. काल रात्री म्हटल्याप्रमाणे अन्यक्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति. अन्य ठिकाणी केलेले पाप पुण्यक्षेत्रावर गेल्यानंतर नाहीसे होतात म्हणे, नष्ट होतात. पण पुण्यक्षेत्रावरच जाऊन जर पाप केले तर त्या पापांचा वज्रलेप होतो आणि कशानेही ते नाश पावत नाही असं म्हणतात. म्हणून माणसं तीर्थयात्रा, क्षेत्रदर्शनादी कार्य करत असतात. त्याचा अर्थ भौतिक अर्थाने, स्थूल अर्थाने, वाच्यार्थाने अन्यक्षेत्रे कृतं पापम म्हणजे जिथे तीर्थक्षेत्र नाहीये त्या ठिकाणी जर आपण पाप केलेले असू तर तीर्थक्षेत्र त्याला म्हणतात जिथे गेल्यानंतर माणूस पवित्र होतो. त्या क्षेत्राला तीर्थक्षेत्र म्हणतात. तीर्थ म्हणजे पवित्र. अन्य ठिकाणी केलेले पाप असतील तर पवित्र ठिकाणी गेल्यानंतर ते पाप नाहीसे होतात. त्याचा लक्षार्थ किंवा गूढार्थ अन्यक्षेत्रे कृतं पापम म्हणजे अन्य शरीरादींमध्ये जे काय आजपर्यंत पाप घडले असतील ते पुण्यक्षेत्रे म्हणजे नरदेह मनुष्य शरीर म्हणजे पुण्यक्षेत्र आहे. या पुण्यक्षेत्रावर जेव्हा आपण कर्मधर्म संयोगाने आलेलेच आहोत तर इथे नष्ट करता येते, नाहीशे करण्याची सामर्थ्य या पुण्यमय शरीरात आहे. पुण्यमय शरीर माणसांची एवढ्या करता इथे स्वकर्तृत्वाने, स्वबुद्धीने बराच काय करता येतो. ध्वन्याधिकार, कर्तृत्व अधिकार सर्व प्रकारचे, ज्ञातृत्व अधिकार सर्व प्रकारचे आपल्याला मिळालेले आहेत. म्हणून आपण हे कार्य करू शकतो, अन्यथा आपण करू शकणार नाही. या पुण्यक्षेत्रावर, या शरीराला पुण्यक्षेत्र म्हणण्याची कारण एवढंच की भगवद्गीतेत आपण ऐकलं असणार, पुण्यक्षेत्राला कर्मक्षेत्र असंही म्हणतात. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्स्वाहा मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र संजयाला एक प्रश्न विचारतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्स्वाहा मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे संजया, धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर माझी आणि पांडुराजांची मुलं एकत्र आलेले आहेत तर तिथे काय करतायत आता? तू दूरदृष्टीने पाहून मला सांग बरं. युद्धाला गेलेली माणसं युद्धच करतात, जेवण काय करू शकणार नाही. कुरुक्षेत्रावर युद्धावर गेलेले आहेत तर तिथे काय युद्धच करणार. आणि तरी सुद्धा धृतराष्ट्र विचारतो, त्या अर्थी त्या विचारण्याला काहीतरी अर्थ आहे. धृतराष्ट्र म्हणजे इतका फडतूस माणूस पण नाहीये, त्यातलं त्यात हुशार माणूस आहे. प्रश्न असा विचारतो, धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर, कुरु म्हणजे कर्मभूमी, युद्धभूमी म्हणतो आपण, युद्धाला गेलेली जागा जी आहे ती सामान्य भूमी नाही आहे, धर्मक्षेत्र आहे. पूर्व काळात अनेक ऋषी मुनी तिथे तपश्चर्या करून राहिलेले आहेत. आज जरी ते
पुण्यपुरुष तिथे नसतील तरी सुद्धा त्यांच्या पुण्याईचा वास सुगंध त्या मातीला लागलेले आहे. जसं की कापूर किंवा कस्तुरी डब्यात घालून आपण ठेवला आणि नंतर कापूर संपला, कस्तुरी जरी काढून टाकले तरी डब्याला वास जसा असतो, तद्वतच ज्या पवित्र भूमीवर पूर्वी पुण्यात्म्याने वास्तव्य केलेले, साधनादी केलेले, सत्संगादी घडवून आणलेले, त्या ठिकाणी आज जरी महात्मा लोक नसतील तरी त्यांचा पुण्याची सुगंध मात्र त्या मातीला लागलेली असते. म्हणून त्या क्षेत्राला पुण्यक्षेत्र म्हणण्याची एक संज्ञा आहे. आणि आज कौरव आणि पांडव जिथे जमलेले आहेत, तर निश्चितच ज्या पुण्यभूमीवर पूर्वी तपश्चर्या ऋषीमुनी ज्या धर्मक्षेत्रावर केलेले आहेत, तिथे हे युद्ध करण्याकरता आज गेलेले मोकळी जागा आहे म्हणून. पण माझ्या मनात शंका आहे की पवित्र ठिकाणी गेल्यानंतर माणसांची बुद्धी पलट होत असते, बुद्धी पालटत असते. माणसं कितीही शत्रू असतील, विरोधातले असतील तरी सुद्धा देवळात गेल्यानंतर बुद्धी बदलते. चांगल्या माणसांजवळ गेल्यानंतर बुद्धी थोडस बदलते. त्यांच्या भावना ज्या तीव्र असतात त्यातील तीव्रता निश्चित कमी होत असते. उग्र भावना असतील किंवा अन्य कुठल्याही प्रकारची भावना असतील त्या जरूर क्षीण होऊ शकतात. म्हणून धृतराष्ट्राला संशय आलेला आहे की या कुरुक्षेत्रावर गेलेली माझी आणि पांडुराजांची मुलं ज्या अर्थी पोचलेले आहेत त्या अर्थी एक शंका त्यांच्या मनात, माझी मुलं तरी काय बदलण्यासारखं नाहीये हे त्याला खात्री आहे. कोणाला? धृतराष्ट्राला. दुर्योधनादी हे पाषाण हृदय आहेत, यांना कुठे पाण्यात नेऊन ठेवला तरी सारखंच, मठात नेऊन ठेवला तरी सारखंच, आश्रमात नेऊन ठेवले तरी सारखंच, हे काय बदलणार नाही हेही धृतराष्ट्राला चांगलं माहितीये. पण एकच संशय त्यांच्या मनात, पांडवासारखी चांगली पोरं तिथे गेले तर निश्चितच या धर्मक्षेत्रावर त्यांची बुद्धी बदललेली असावी. जणू काय ते म्हणत असतील आता की आम्हाला युद्ध नको, हे घ्या आम्ही जातो, असं म्हणतात काय की ही संशय त्या म्हाताऱ्याच्या मनात. म्हणजे साधा नाही हा म्हातारा. जे संशय व्यक्त केला धृतराष्ट्र खरोखरच तसेच घडलेले. म्हणूनच तिथे गेल्यानंतर अर्जुन म्हणतो किम नो राज्येन गोविंदा, हे राज्य घेऊन मी काय करू, हे रक्तरंजित राज्य मला नको. हे नातेवाईकांना सर्वांना ठार करून आम्ही कोणासमोर राज्य करायचं? गुरुजन समोर आहेत, पितृजन समोर आहेत, पितामहजन समोर आहेत, बंधू बांधवादी समोर आहेत, या सर्वांना ठार करून आम्ही काय ऐश्वर्य भोगायचं? यापेक्षा मी भीक मागेन, पण ही लढाई लढून यांना मारणं मला जमणार नाही. का? धृतराष्ट्राने जी संशय व्यक्त केलेली होती खरोखरच ती संशय सत्य झालेले, सत्यात उतरलेले किंवा खरं ठरलेले, आणि अर्जुनाचीच बुद्धी पालटली. म्हणाला नकोच मला. सांगण्याचं कारण एवढंच ही घटना की पवित्र क्षेत्रावर गेल्यानंतर माणसांची बुद्धी बदलत असते म्हणतात. तसं या पूर्वीच्या अनेको जन्मांमध्ये जे जे काय आपण केलेले आहोत त्या संस्कार जरूर आमच्या बरोबर आलेले आहेत आणि प्रसंगानुसार आपापल्या कृतीही ते संस्कार करत असतात. पण एक निश्चित, ही पवित्र ठिकाणी गेल्यानंतर त्या संस्कार वर येऊ देत नाही, तर ते संस्कार कुसंस्कार दबले जातात, क्षीण होतात आणि पवित्र ठिकाणची पवित्र भावना मनात शिरून माणूस धर्मकार्याला लागतो, धर्ममयी बनतो. ही एक धारणा आहे, हा एक मानसशास्त्र आहे. मानसशास्त्र हे पवित्र क्षेत्र आहे. मनुष्य शरीर म्हणजे यापूर्वी कुठे 2 पायांच्या शरीर भेटलेलं असेल, कुठे 4 पायांचा भेटलेले असेल, कुठे 2 हाताऐवजी 2 पंख भेटले असतील आणि काय काय तरी भेटलेले असतील. पूर्वजन्मामध्ये कधी कधी 6 पायांचे सुद्धा शरीर भेटले असतील. आणि तिथले संस्कार, तिथले केलेले काय पुण्य पापादी काय असतील ते या पवित्र क्षेत्रात आल्यानंतर, मनुष्य शरीरात आल्यानंतर पूर्वीचे सर्वही संस्कार क्षीण करण्याची, कुसंस्कार क्षीण करण्याची सामर्थ्य मनुष्य शरीरात आहे. म्हणून या पुण्यक्षेत्रावर आल्यानंतर
अन्य क्षेत्रावर म्हणजे अन्य शरीरादीमध्ये केलेली जे काय पाप असतील ते क्षालन करता येते असं त्यांना म्हणायचं. तद्वतच पवित्र ठिकाणी गेलो तर तिथे पवित्र वासनादी शुभवासना मनात उत्पन्न होऊन, शुभकामना मनात उत्पन्न होऊन उत्तम कार्यात प्रवृत्ती निर्माण होणे हे स्वभाव असते, निसर्गाचा नियमही असतो. त्या अनुषंगाने माणसं तीर्थक्षेत्रादी यांचे दर्शन करत असतात. बरीच माणसं भोपळ्यासारख्या अख्खा जगात जरी बुडवून आणले तरी कडवटपणा न सोडणारी कितीतरी आहेत, नाही असं नाहीये. पण बरीच मंडळी सांगणारी हीच कथा प्रदान करून सांगत असतात की तुकाराम महाराजांनी एक भोपळा दिला तीर्थक्षेत्र करायला निघालेल्या ना, तुमच्या बरोबर सगळीकडे जिथे जिथे तुम्ही आंघोळ कराल तिथे याला आंघोळ घालून आणा, आणि आणल्यानंतर कापले तर पहिल्यापेक्षा कडू झालेला होता. ही कथा मी ऐकतो, आम्हाला सवय झाली ही कथा ऐकून ऐकून ऐकून. का माणसं बदलत नाही का? भोपळा बदलत नाही याचा अर्थ माणसं बदलत नाही असं कुठे होणार आहे का? हा, भोपळ्यासारखी जी माणसं आहेत ती बदलणार नाही, आणखीन कडू होतील तो भाग वेगळा. पण काही माणसं किंवा बहुतेक माणसं इतकी चांगले तीर्थक्षेत्रादी ठिकाणी गेल्यानंतर तीर्थाटन करायला जेव्हा भ्रमंतीला जातील त्यावेळी अनेको गोष्टी शिकून घरी येतात. भले आचरणात आणण्याकरता थोडंफार वेळ लागेल, मागे पुढे होईल. कारण तूप आज खाल्ला म्हणजे उद्याच कुस्ती धरेल, पैलवान होईल असं कधी म्हणता येणार नाही. आज अभ्यास करायला बसला म्हणजे उद्याच पास होईल असं नाही ना. आज तंबोरा हातात धरून बसला म्हणजे उद्या भैरवी गायला सुरुवात करेल असं कुठे होणार आहे. आणि आज स्टेजवर माईक घेऊन गायला लागला म्हणजे दुसऱ्याच दिवशी भीमसेन जोशी होणार आहे असं कुठे. आज हातात बंदूक घेतला म्हणजे काय जनरल वैद्य होणार आहे थोडं एका दिवसात 2 दिवसात. आज तीर्थाटन करून आला म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्या माणसाच्या सगळे साधूंचेच गुण उतरायला पाहिजे ही अपेक्षा कुठून आली? हे कसं करता येईल? एक दिवस गेला तीर्थाटनला, आपण अपेक्षा करतो की जसं साधू सत्पुरुष असतात तसं होऊनच हा माणूस आमच्या घरी यायला पाहिजे. असं कसं होईल? जरूर होईल, काळ लागेल. कुठल्याही गोष्टी करता थोडा अभ्यास असतो, थोडा काळ पक्व व्हावं लागते. किंवा जे झाडावर कळी उमलतात, कळी त्या बनतात, कळी सुद्धा उमलण्यासाठी बराच वेळ लागतो. एक झाड जेव्हा लावतो, झाड वृक्ष होण्याकरता वेळ लागते. झाडाला कळी येतात, कळीचं फूल पूर्णपणे फुलण्याकरता त्याला काही वेळ लागते. नाही सूर्यकिरणाने उमलते, ठीक आहे. सूर्यकिरण जरी पडले, काळ पक्व झालेलं नसेल तरी उमलणार नाहीये. तद्वतच काही संस्कार चांगले आपण जरूर ग्रहण करू. ग्रहण केलेले संस्कार लवकरात लवकर कार्यप्रवृत्त होतील किंवा क्रियाशील बनतील असं काही नाहीये. बघा, अंडीवर कोंबडी बसते. काय कोंबडीवर अंडी बसतात? काय म्हणतो आपण? अंड्यावर कोंबडी बसते ना, असंच ना. अंड्यावर कोंबडी बसते. किती दिवसांनी पिल्लं बाहेर येतात? 21 दिवसांनी ना. हल्ली 24 तासात येतात तो भाग वेगळा. मशीन मध्ये टाकले की सकाळी, टाकले की संध्याकाळी. त्यांचं आयुष्यही तेवढंच असतो. 21 दिवसांनी नैसर्गिकरित्या तयार झालेल्या कोंबडींच्या अंगातली ताकदच वेगळी. कारण तेवढी बुद्धीही पक्व झालेली असते, त्याचे शरीरही पक्व झालेले असते, आणि कुठल्याही रोग रुजीन काय येतील त्यांना तोंड देण्याची सामर्थ्यही त्या शरीरात असते, जे 21 दिवसाचे. आणि अक्कल पण बऱ्यापैकी आलेले असते त्याला. या निसर्गातल्या आपत्ती विपत्ती काय आहेत, सुखदुःख काय आहे त्यांना नक्की कळते, आणि त्या अनुषंगाने ती कार्य करत असते. पण जे 24 तासात जन्माला येते त्याची शरीर तंदुरुस्त नसते, कुठल्याही रोगाला ते तोंड देऊ शकत नाही, कुठल्याही आजाराला लवकरच ते बळी पडते, आणि अक्कलही नसते. 24 तासात कसा अक्कल येणार? त्याला रस्त्यावर गाडी आलेले कळत नाही, मांजर आलेले कळत नाही, कुत्रे आलेले कळत नाही, कोणी आले तरी जवळ जाते असं खाऊन टाकतात. ज्या कोंबडीला अक्कलच नाही, अक्कल वाढण्याकरता 21 दिवस लागते. 21 तासात जन्माला आले, 24 तासात कसा अक्कल येणार तिला? आणि त्या कोंबडी खाणाऱ्याला आणि त्या कोंबडींच्या खाणाऱ्याला तरी कसा अक्कल येणार? कसा अक्कल येणार? कारण
जे आपण खातो तसेच बनतो ना. तिचे अंडी जरी खाल्लात आपण किंवा ते कोंबडी जरी अख्खा गिळलात, कोंबडी सारखंच होणार. होती ती अक्कल नाहीशी होणार का? कोंबडीच्या संगतीने. जशी संगत तसा माणूस घडतो म्हणतात ना, हे निसर्गाचा नियम आहे. बघा तुम्ही, मी बघितलं बाबा, कुठलं हे नव्हे, दुसरं सांगतो तुम्हाला. बघितलं म्हणजे तुम्ही म्हणणार काय खाऊन बघितलात का? संगतीने कसं वाढतात सांगतो आपल्याला. मी कोकणात गेलो होतो, नारळाचा बाग, नारळ आणि सुपारीचा बाग. त्या बागेत एक फणसाचं झाड होता. नारळ सुपारी जवळजवळ 30 फूट तरी उंचीला असतात झाड. फणसाचं झाड त्यांच्यावर होता. आम्ही बराच वेळ विचार करत होतो, फणसाचं झाड एवढं उंच, म्हणाले संगतीचं फळ. जे शेजारी आहेत ना त्यांच्या संगतीने गेलेले. मग आता त्या बॉयलरच्या संगतीने काय माणूस बॉयलर नाही होणार म्हणतात? बॉयलरच म्हणतात ना. हा, म्हणजे मला शब्द सगळे माहिती आहेत हो. थेरॉटिकल नॉलेज सगळे आमच्याकडे, प्रॅक्टिकल सोडून. कोंबड्यांच्या बाबतीत, मग इतरांच्या बाबतीत म्हणाल तुम्ही तसं नाही. की जी संगत करू तसं होऊ शकत असतं. संगतीचे परिणाम होत असतात. म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की अंडीवर बसल्यानंतर कोंबडीला पिल्लं तयार होण्याकरता आज बसली म्हणजे उद्या पिल्लं कधी तयार होत नसतात. त्याच्याकरता सुद्धा 21 दिवस लागतातच. आणि तसेच माणसाने ग्रहण केलेले संस्कार हे काय ताबडतोब दुसऱ्या दिवशी फळं नाही देणार. एकश्चित्त अंडीला जर पिल्लं होण्याकरता 21 दिवस लागत असतील, हे संस्कार जे आपण ग्रहण करतो त्या संस्कार सुद्धा परिपक्व होऊन आचरणात आणण्यासाठी काही वेळ लागतोय, निश्चितच वेळ लागतोय. पण आमचं चुकतं कुठे? आज जाऊन आलो की दुसऱ्या दिवशी तुलना करायला, परवा तीर्थक्षेत्राला गेला होता कसा करतोय बघा, काल सप्त्याला गेला होता आज बघा त्याचं आचरण कसं दिसतंय. अरे काय, काल जाऊन आला म्हणजे एक दिवसात माणूसच आहे तो. एका दिवसात काय असा काय बदल होतोय थोडं? पण निश्चितच त्यांच्यात संस्कार झालेले, त्या संस्कारांना पक्व होण्याकरता थोडा वेळ लागतो. ನಾನು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಿದ್ದೆ, ಅನ್ಯ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಯಾರಾದ್ರೂ ಪಾಪಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವು ಪುಣ್ಯ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಕಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ ಬರ್ತೈತಿ, ಆ ಪಾಪಗಳಿಗೆ ಕ್ಷಾಲನೆ ಆಗತ್ತೆ ಅಂತ. ಅನ್ಯ ಕ್ಷೇತ್ರ ಅಂದ್ರ ಬೇರೆ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಮಾಡಿದ್ದು ಅಂದ್ರೆ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಹೋದ್ರು ಅಂದ್ರೆ ಪಾಪ ನಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದೊಂದು ಮಾತು. ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿನೇ ಹೋಗಿ ಪಾಪ ಮಾಡಿದ ಅಂದ್ರೆ ಆ ಪಾಪವ ವಜ್ರಲೇಪ ಆಗುತ್ತಾ, ಅದನ್ನ ಯಾವುದರಿಂದನೂ ನಾಶ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ. ಅನ್ಯ ಕ್ಷೇತ್ರಗಳು ಅಂತಂದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಅರ್ಥ ತಾತ್ವಿಕ ಅಂದ್ರೆ ಈ ಪೂರ್ವದ ಅನೇಕೋ ಕ್ಷೇತ್ರಗಳು, ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞಂ ಚಾಪಿಮಾಂ ವಿದ್ಧಿ, ಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಈ ಕ್ಷೇತ್ರ ಅಂದ್ರನೇ ಶರೀರ, ಕ್ಷೇತ್ರದೊಳಗೆ ಇರುವಂತವನೇ ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞ ಅಂತ ಕೃಷ್ಣ ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾನೆ. ಇದಂ ಶರೀರಂ ಕೌಂಟೇಯ ಕ್ಷೇತ್ರಮಿತ್ಯಭಿಧೀಯತೆ. ಹೇ ಅರ್ಜುನ, ಈ ಶರೀರವನ್ನು ಕ್ಷೇತ್ರವೆಂದು ನೀನು ತಿಳಿ, ಈ ಶರೀರದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುವಂತ ಆತ್ಮನಿಗೆ ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞನೆಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಬಂದ. ಈ ಶರೀರ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರ ಆಗಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರಗಳು, ಯಾವ್ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ದಾನಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದಂತ ಪಾಪಗಳನ್ನ ಈ ಶರೀರದಲ್ಲಿ ಕಳೆದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಯಾಕೆ? ಮನುಷ್ಯ ಪುಣ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಹೋದ ಅಂದ್ರೆ ಕೆಟ್ಟ ವಾಸನೆಗಳನ್ನ ಕಳ್ಕೊಳ್ತಾನ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಿದ್ದೆ. ಕುರುಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಕೌರವ ಪಾಂಡವ ಸೇನೆ ಎದುರು ಬದುರಾಗಿ ನಿಂತಾಗ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕುಂತಂತ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ತನ್ನ ಸಾರಥಿ ಆದವನಿಗೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳಿದ. ಕುರುಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ನಿಂತಂತ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ಪಾಂಡುರಾಜನ ಮಕ್ಕಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ. ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಅಷ್ಟೊಂದು ಮೂಢನಾಗಿರ್ಲಿಲ್ಲ, ಮೂರ್ಖನೂ ಆಗಿರ್ಲಿಲ್ಲ. ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೋದ ಜನ ಯುದ್ಧನ ಮಾಡ್ತಾರ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿದ್ರು ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾನೆ ಅಂದ್ರೆ ಆತ ಒಬ್ಬ ಬಹಳ ಬುದ್ಧಿವಂತ ಮನುಷ್ಯ. ಅವ ಕೇಳ್ತಾನ, ಅವ್ರು ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಹೋದಂತ ಕ್ಷೇತ್ರ ಅದು ಸಾಮಾನ್ಯ ಕ್ಷೇತ್ರ ಅಲ್ಲ. ಪೂರ್ವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಋಷಿಮುನಿಗಳು ತಪಸ್ಸನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕರ್ಪೂರದ ಡಬ್ಬಿಯಲ್ಲಿ ಕರ್ಪೂರ ತೀರ್ ಹೋದ್ರು ಸಹಿತ ಅದ್ರ ವಾಸನೆ ಹೇಗಿರ್ತಲ್ಲ ಹಾಗೆ ಪೂರ್ವ ಕಾಲದಲ್ಲಿ ತಪಸ್ವಿಗಳು ತಪಸ್ಸನ್ನ ಮಾಡಿ ಹೋಗಿದ್ರು ಸಹಿತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವ್ರು ಇರ್ದಿದ್ರು ಸಹಿತ ಅವರ ತಪಸ್ಸಿನ ವಾಸನೆ ಆ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. ಅದರ ಪರಿಣಾಮ ಇವ್ರಿಬ್ಬರ ಮ್ಯಾಗ ಏನ್ರ ಆಗೈತೇನು ಅಂತ ಕೇಳ್ಬೇಕಾಗೈತ.
ಇನ್ನೂ ಒಂದ್ ಅವನಿಗೆ ಪಕ್ಕ ಗೊತ್ತೈತಿ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳಂತರೂ ಎಲ್ಲಿ ಒಯ್ದಿಟ್ರು ಬದಲಾಗುವಲ್ಲ. ಅವ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ, ಅವನ ಮಕ್ಕಳು ದುರ್ಯೋಧನಾದಿಗಳು ಏನದಾರ, ಇವ್ರನ್ನ ಎಲ್ಲಿ ಒಯ್ದಿಟ್ರು ಇವರಲ್ಲಿ ಏನು ಬದಲಾವಣೆ ಆಗುದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತೈತಿ. ಅವನಿಗೆ ಒಂದೇ ಸಂಶಯ ಏನು, ಪಾಂಡುರಾಜನ ಮಕ್ಕಳು ಬುದ್ಧಿವಂತರು ಸಂಸ್ಕಾರವಂತರು, ಬದಲಿ ಆದ್ರೆ ಅವ್ರೊಳಗ ಆಗಿರ್ಬೇಕು ಏನಾದ್ರು ಅಂತ ಒಂದು ಸಂಶಯ. ಅದಕ್ಕಂತ ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ. ನಿಜವಾಗಿಯೂ ಹಾಗೆ ಆಗಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಿಂತ ತಕ್ಷಣ ಎದುರಿನವ್ರನ್ನ ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಅರ್ಜುನ ಹೇಳ್ದ, ನನಗೆ ಯುದ್ಧ ಬೇಡ, ನಕಾಂಕ್ಷೆ ವಿಜಯಂ ಕಿಮ್ನೋ ರಾಜ್ಯೇನ ಗೋವಿಂದ, ನನಗೆ ಯುದ್ಧದ ಆಕಾಂಕ್ಷೆ ಇಲ್ಲ, ಈ ರಾಜ್ಯವನ್ನು ತಗೊಂಡು ಗೋವಿಂದ ಹೇ ಭಗವಂತ ಮಾಡ್ಲೇನ್ ನಾನು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾನ. ಈ ದಾಯಾದಿಗಳನ್ನ ಕೊಂದು, ಗುರುಗಳನ್ನ ಕೊಂದು, ಪಿತಾಮಹರನ್ನ ಕೊಂದು ನಾನ್ಯಾವ ಸ್ವರ್ಗ ಸುಖವನ್ನ ಅನುಭವಿಸ್ಬೇಕಾಗೈತಿ, ಇದಕ್ಕಿಂತಲೂ ನಾನು ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡೋದನ್ನೇ ಪಸಂದ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ನನಗೆ ಯುದ್ಧ ಬೇಡ ಅಂತ ಅಂದಿದ್ದ. ಯಾಕೆ ಹೀಗಾಯ್ತು ಅಂತಂದ್ರ, ಆ ಧರ್ಮಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಏನ್ ಹೋಗಿ ನಿಂತಿದ್ರಲ್ಲ ಅದರ ಪರಿಣಾಮ ಅವನ ಮನಸ್ಸಿನ ಮೇಲೆ ಆಗಿತ್ತು. ಹಾಗೆ ಮನುಷ್ಯ ಶರೀರದಲ್ಲಿ ಬಂದಂತ ಜೀವನಿಗೂ ಸಹಿತ ಈ ಶರೀರ ಪುಣ್ಯಮಯ ಶರೀರ ಇರೋದ್ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಆತನಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಬದಲಾವಣೆಗಳು, ಕುಸಂಸ್ಕಾರಗಳು, ಹಿಂದಿನ ಕೆಟ್ಟ ಗುಣಗಳೆಲ್ಲ ನಷ್ಟವಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳು ಬರ್ತಾವು ಅಂತ ಸಂಸರ್ಗದಿಂದ ಬರ್ತಿರ್ತಾವ. ಅದಕ್ಕೆ ಮನುಷ್ಯ ತೀರ್ಥ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನ ತಿರುಗಾಡ್ತಿರ್ತಾನ. ಲೌಕಿಕವಾಗಿ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದ್ರೆ, ಲೌಕಿಕ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದ್ರೆ ಬಹಳ ಜನ ಅಂತಿರ್ತಾರೆ, ಏನ್ರಿ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಹೋದ್ರು 108 ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ ಮಾಡಿ ಬಂದ ಆ ಮನುಷ್ಯ ಏನ್ ಬದ್ಲಿ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ಪುರಾಣಿಕರು ಕೀರ್ತನ ಹೇಳೋರು ಒಂದ್ ಕಥೆ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ. ಒಂದಿಷ್ಟು ಮಂದಿ ಕೂಡಿ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆಗೆ ಹೊಂಟಿದ್ರು, ಶ್ರೀಶೈಲ ಮಲ್ಲೈಗೆ ಹೊಂಟಿದ್ರು, ಪಂಢರಪುರಕ್ಕೆ ಹೊಂಟಿದ್ರು, ಕಾಶಿಗೆ ಹೊಂಟಿದ್ರು. ಹೋಗುವಾಗ ತುಕಾರಾಮ್ರವ್ರ ಕೈಯಾಗ ಒಂದು ಕುಂಬಳಕಾಯಿ ಕೊಟ್ಟು, ನೀವ್ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ತೀರ ಅಲ್ಲೆಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡು ಅವರು ಮಾಡಿದ್ರು, ಆ ಕುಂಬಳಕಾಯಿಗೂ ಸ್ನಾನ ಹಾಕೊಂಡ್ ಮನಿಗ್ ಬಂದ್ರು. 1 ತಿಂಗಳಿಗೋ 2 ತಿಂಗಳಿಗೋ ಕುಂಬಳಕಾಯಿ ಕೊಯ್ದು ಪಲ್ಯ ಮಾಡಕ್ ಆದ್ರ ಬಾಳ ಕಹಿ ಆಗಿತ್ತದು. ಅವಾಗ ತುಕಾರಾಮ್ರ ಬಂದವ್ರಿಗೆ ಆ ಪಲ್ಯ ಉಣ್ಸಾಕ್ ಹೋದ್ರು, ಎಷ್ಟು ಕಹಿ ಪಲ್ಯ ಮಾಡಿರಲ್ರಿ ಅಂತಂದ್ರು. ಅಂದ ಕೂಡ್ಲೆ ತುಕಾರಾಮ್ರ ಹೇಳಿದ್ರಂತ, ನೀವೇನ್ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆಗೆ ತಗೊಂಡ್ ಹೋಗಿದ್ರಲ್ಲ ಕುಂಬಳಕಾಯಿ, ಅದು ಎಲ್ಲಾ ತೀರ್ಥದಾಗ ಮುಳುಗಿದ್ರು ಸಹಿತ ತನ್ನ ಕಹಿ ಗುಣ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಮತ್ತಷ್ಟು ಕಹಿ ಆಗೈತಿ, ಮತ್ ಏನ್ ಉಪಯೋಗ ಹಿಂಗಾದ್ರ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ ಅಂತ ಅಂದ್ರಂತ. ಅದಕ್ಕೆ ಎದಕ್ ಮಾಡ್ತಿರ್ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ, ಯಾವ ಗುಣನ ಬಿಟ್ಟಿರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ ಇಂತ ಕಥೆ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರ. ಬುದ್ಧಿಭೇದ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಂತ ಕಥೆ ಹೇಳ್ತಾರ. ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನ ಹಾಳು ಮಾಡ್ಬೇಕು, ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನ ನಷ್ಟ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಬಹಳ ಜನ ಇಂಥ ಕಥೆಗಳನ್ನ ಹೇಳ್ಕೊಂತ ಅಡ್ಡಾಡ್ತಿರ್ತಾರ. ಪುರಾಣಿಕರು, ಕೀರ್ತನಕಾರರು, ಭಾಷಣ ಮಾಡೋರು ಇಂಥ ಕಥೆಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರ. ಆದ್ರ ಒಂದು ಮಾತನ್ನ ನಾವು ಗಮನಿಸ್ಬೇಕು, ಯಾವುದೇ ಕೃತಿ ಕ್ರಿಯೆ ಅಂತ ಏನಿರ್ತೈತಿ ಅದು ಒಂದೇ ದಿವಸದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಬದಲಾವಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಅಪೇಕ್ಷೆಯನ್ನ ನಾವ್ ಇಟ್ಕೋಬಾರ್ದು. ಸಾದಾ ಮಣ್ಣಿನ ಗಡಿಗೆನ ಮಾಡಕ್ ಹೋದ್ರು ಸಹಿತ 8 ದಿವಸ ಒಣಗಿಸ್ಬೇಕಾಕತಿ, 9ನೇ ದಿವಸ ಸುಡ್ಬೇಕಾಕತಿ, ಅವಾಗ ಅದು ತನ್ನ ಕೆಲಸ ಕೊಡ್ತೈತಿ. ಇವತ್ತ ಮಾಡಿದ ಗಡಿಗೆ ಇವತ್ತ ಸುಟ್ ನಾಳಿಗ್ ನೀರ್ ತುಂಬ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಕೆಲವೊಂದು ಕಾಲ ಹೋಗ್ಬೇಕಾಕತಿ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹಿಂಡಿದ ಹಾಲು ಆಗಿಂದಾಗ ನಾ ಮೊಸರು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ಆ ಮೊಸರು ತಿನ್ನಾಕ್ ಬರುದಿಲ್ಲ. ನಿಂಬೆ ಹುಳಿ ಹಿಂಡಿ ಅದನ್ನ ಮೊಸರು ಮಾಡಬಹುದು, ಆದ್ರ ಆ ಮೊಸರು ತಿನ್ನಾಕ್ ಬರುವಂತದ್ದು ಆಗೋದಿಲ್ಲ. ಮೊಸರ ಆಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು, ಬೆಣ್ಣೆ ತುಪ್ಪನ ಆಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಅದನ್ನ ಕಾಯಿಸಿ ತಣ್ಣಗ್ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ 24 ತಾಸಿನ ಅವಧಿ ಕೊಡ್ಲೇಬೇಕಾಕತಿ. ಅಂದ್ರನ ಅದು ತನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದೆ. ತಕ್ಷಣ ಯಾವ್ದನ್ನ ಅಪೇಕ್ಷೆ ಮಾಡಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಇವತ್ ಮನುಷ್ಯ ವೀಣಾ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕುಂತ ತಕ್ಷಣ ದೊಡ್ಡ ಸಂಗೀತಕಾರ ಆಗ್ತಾನ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಏನ್ರಿ 2 ದಿವಸ ಆತು ತಂಬೂರಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹಾಡಕತ್ತಾನ, ಹಾಡು ಒಂದು ಮೇಘ ಮುಲ್ಲಾರ ಹಾಡು, ಮಳಿ ಬರೋಲ್ ನೋಡು ಮಳಿ ಬರ್ಸು. ತಂಬೂರಿ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ ಕುಂತವಾಗ ಏನ್ರಿ ಲೈಟ್ ಹೋಗಾಕತ್ತಾವ ಮ್ಯಾಲಿಂದ ಮ್ಯಾಲೆ, ಒಂದ್ ದೀಪ ರಾಗ ಹಾಡಿ ದೀಪ ಹಚ್ಚ್ರಿ. 2 ದಿವಸ ತಂಬೂರಿ ಹಿಡ್ಕೊಂಡ ಎಂದಾದ್ರೂ ದೀಪ ರಾಗ ಮಾಡಿ ದೀಪ ಹಚ್ಲಿಕ್ ಸಾಧ್ಯ? ತಾನಸೇನ್ ಆಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸಾಧನೆ ಮಾಡ್ಬೇಕಾಕತ್ತಲ್ಲ. ತಂಬೂರಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕೂತ ತಕ್ಷಣ ಯಾರು ತಾನಸೇನ್ ಆಗ್ಲಿಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಭೀಮಸೇನ್ ಜೋಶಿ ಆಗ್ಲಿಕ್ಕೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಬಂದೂಕ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು 2 ದಿವಸ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಜನರಲ್ ಕರಿಯಪ್ಪ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಯಾರಿಗೆ ಬರುದಿಲ್ಲಲ್ರಿ. ಅದಕ್ಕೂ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸಾಧನೆ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತತಿ. ಇವತ್ ಸಾಲಿ ಕಳಿಸಿ ನಾಳಿಗೆ ಮ್ಯಾಟ್ರಿಕ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ತಗೊಂಡ್ ಬಾ ಅಂದ್ರೆ ಆಗುದಿಲ್ಲ. 10 ವರ್ಷ ಹೋಗ್ಲೇಬೇಕಾಕೈತಿ ಅಂದ್ರನ ಮ್ಯಾಟ್ರಿಕ್ ಆಕೈತಿ, ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ತರ್ಲಾಕ್ ಬರ್ತೈತಿ. ಯಾವ ಕೆಲಸನೂ ಸುಲಭ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಕೆಲವೊಂದು ಕಾಲ ಗತಿಸ್ಬೇಕಾಗ್ತತಿ. ಕಾಲ ಗತಿಸಿದ್ರನ ಅದರ ಫಲ ಅನ್ನೋದು ಸಿಗ್ತಿರ್ತೈತಿ. ನಾವು ಇವತ್ತು ತೀರ್ಥಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗಿ ನಾಳಿಗೆ ಮನಿಗೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಏನ್ರಿ ನಿನ್ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗಿ ಬಂದಾನ, ಹೆಂಗಿದ್ದಾವ ಹಂಗಾದಾನ, ಮತ್ತೆಷ್ಟು ಕೆಟ್ಟ ಮಾತಾಡಕತ್ತಾನ, ಒಂದ ದಿನದೊಳಗೆ ಇಂಥ ಅಪೇಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅವ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗಿ ಏನೇನನ್ನ ನೋಡಿದಾನೋ, ಕೇಳಿದಾನೋ, ಅನುಭವಿಸಿದಾನೋ ಅದನ್ನ ಕೃತಿಯಲ್ಲಿ ಇಳಿಸೋದಕ್ಕೆ ಕೆಲವು ಸಮಯ ಬೇಕಾಗತ್ತೆ.
ನಾನು ಆಗ್ಲೇ ಒಂದ್ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದೆ, ತತ್ತಿ ಕುಂದಿರ್ತೈತಿ ಕೋಳಿ ತತ್ತಿ ಕುಂತು ಅಂತಂದ್ರ ಆ ತತ್ತಿ ಮರಿ ಆಗ್ಬೇಕಾಯ್ತು ಅಂತಂದ್ರ 21 ದಿವಸದ ಕಾಲಾವಧಿ ಬೇಕಾಗತೈತಿ. ಏನ್ರಿ 10 ದಿವಸ ಆತು ಕೋಳಿ ಕುಂತಿನ ಮರಿ ಆಗೋಲು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೊಡೆದ್ ನೋಡಕ್ ಹೋದ್ರ ತತ್ತಿನೂ ಸಿಗುದಿಲ್ಲ, ಮರಿನೂ ಸಿಗುದಿಲ್ಲ. ಅಷ್ಟು ಬೇಗ ಅದ್ರ ಅಪೇಕ್ಷೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಕನಿಷ್ಠ ಅಂದ್ರ 21 ದಿವಸದ ಸಂಸ್ಕಾರ ಅದಕ್ಕೆ ದೊರಿಲೇಬೇಕು. ಆ ಸಂಸ್ಕಾರ ಪಕ್ವ ಆಗೋತನ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಆ ಕೋಳಿ ಕುಂತ ಹೋಗಿದ್ರು ಸಹಿತ ಒಳಗಿನ ಮರಿ ತಯಾರಾಗುವ ಸಲುವಾಗಿ 21 ದಿವಸ ಬೇಕ. ಈಗ 24 ತಾಸ್ನಾಗೂ ಮರಿ ತಯಾರಾಗ್ತಾವ. ಬಿಳಿ ಕೋಳಿ ಬಂದಾವ್, ಅವ್ ಬುದ್ಧಿನೂ ಇರಂಗಿಲ್ಲ, ಏನೂ ಇರಂಗಿಲ್ಲ. ಕೋಳಿ ಬಂದದ್ದು ಗೊತ್ತಾಗಂಗಿಲ್ಲ, ನಾಯಿ ಬಂದದ್ದು ಗೊತ್ತಾಗಂಗಿಲ್ಲ, ಎತ್ ಬಂದದ್ದು ಗೊತ್ತಾಗಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕ? ಅವ್ ಸಂಸ್ಕಾರನ ಆಗಿಲ್ಲ ಆಗ್ಬೇಕಾದಷ್ಟು. ತಕ್ಷಣ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದ್ರು ಏನೂ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಅದರಿಂದ. ಆ ಕೋಳಿ ಆ ತತ್ತಿ ತಿಂದವ್ರ ಬುದ್ಧಿವಂತರಾಗ್ತಾರಂತ ಅಷ್ಟ ಬುದ್ಧಿಹೀನರಾಗ್ತಾರ ಅವರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದಕ್ಕ ಸಂಸ್ಕಾರ ಇಲ್ಲ. ತಿಂದವ್ರಿಗೆ ಹೆಂಗ್ ಸಂಸ್ಕಾರ ಆಗ್ತಾವ? ಅವ್ರಿಗೆ ಹೆಂಗ್ ಸಂಸ್ಕಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? ಯಾವುದರ ಗೆಳೆತನವನ್ನು ಮಾಡ್ತಾನಲ್ಲ ಅದ್ರಂಗ ಮನುಷ್ಯ ಆಗ್ತಿರ್ತಾನ. ಅಂಥದ್ರ ಸಂಗತಿ ಮಾಡಿದ್ನಂದ್ರ ಮನುಷ್ಯನು ಹಂಗ ಹಾಕಾನ, ಫಾರ್ಮ್ ಕೋಳಿ ಹಂಗ ಹಾಕಾನ. ಯಾಕೆ? ಅದಕ್ ಬುದ್ಧಿನೂ ಇಲ್ಲ. ಅದ್ರ ಸಂಸ್ಕಾರ ಅದ್ರ ಗೆಳೆತನ ಮಾಡಿದ್ರೆ ಇವನು ಕೆಲವು ದಿವಸದ ನಂತರ ಅದರಂಗ ಬುದ್ಧಿಹೀನ ಆಗ್ತಾನ. ನಾನು ಅದೇ ಒಂದ್ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದೆ. ಈಗ ನಾನೊಂದು ಘಟನೆಯನ್ನು ನೋಡಿದೆ ಕೊಂಕಣದಲ್ಲಿ. ತೆಂಗಿನ ಗಿಡಗಳಿದ್ಲು ಇದ್ದು ಒಂದಿಷ್ಟು. ಒಂದ್ ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ ಕೊಂಕಣದಲ್ಲಿ. ಸುಮಾರು 30 ಫೂಟ್ ಎತ್ತರದ ತೆಂಗಿನ ಬನ, ಅದರಲ್ಲಿ ಅಡಿಕೆ ಬನನೂ ಇತ್ತು. ಆ ತೆಂಗು ಅಡಿಕೆ ಬನದೊಳಗ ನಡುವ ಒಂದು ಹಲಸಿನ ಗಿಡ ಹುಟ್ಟಿತ್ತು. ಹಲಸಿನ ಮರ ಬಹಳ ಎತ್ತರ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟ ಆಗ್ಬೋದ್ರಿ? ಅಗಲಾಗಿ ಬೆಳೆದದು. ತೆಂಗು ಮತ್ತೆ ಇವು ಏನದಾವು ಎತ್ತರ ಬೆಳಿತಿರ್ತಾವು, ಆದ್ರೆ ಹಲಸಿನ ಗಿಡ ಅಗಲಾಗಿ ನೆಳ್ಳಿನ ಗಿಡ. ಆಶ್ಚರ್ಯ ಏನು ಅಂತಂದ್ರ ಈ ತೆಂಗು ಮತ್ತು ಅಡಿಕೆ ಗಿಡದಕ್ಕಿಂತಲೂ ಹಲಸಿನ ಗಿಡ ಎತ್ತರ ಹೋಗಿತ್ತು. ಬಹಳ ಜನ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅವ್ರು ಆಶ್ಚರ್ಯ ಮಾಡಿದ್ರು, ಏನ್ರಿ 30-40 ಫೂಟ್ ಎತ್ತರದ ಹಲಸಿನ ಗಿಡ, ಅಲ್ಲಿ ಕಾಯಿ ಹತ್ತುದು ಬರುದ್ ಹೆಂಗ್ ತಳಗ, ಇಷ್ಟ ಎತ್ತರ ಹೆಂಗ್ ಬೆಳಿತಿದ್ವು? ನಿಸರ್ಗದ ವಿರೋಧ ಅಂದ್ರು. ನಾಂದೆ ಏನು ಆಶ್ಚರ್ಯ ಅಲ್ಲ, ಯಾರು ಗೆಳತನ ಮಾಡಿತ್ತಲ್ಲ ಗೆಳತನದ ಪರಿಣಾಮ ಅಂತ ಹೇಳಿ. ಯಾವ ಹಲಸಿನ ಹಣ್ಣಿನ ಗಿಡ ಐತಲ್ಲ ಅದು ತೆಂಗಿನ ಗಿಡ ಮತ್ತು ಅಡಿಕೆ ಗಿಡದ ಗೆಳತನ ಮಾಡಿತು. ಗೆಳತನ ಮಾಡಿ ಅಷ್ಟತ್ರ ಹೋಗಾಕ್ ಕಲಿತು ಅಂತ ಅದ್ರ ಸ್ವಭಾವದಾಗ ಎಂದೂ ಇಲ್ಲ. ಆದ್ರ ಸಂಗತಿಯ ಪರಿಣಾಮ ಹಿಂಗಾಗತ್ತ. ಹಾಗೆ ನಾವು ಯಾವ್ದನ್ನ ಹಚ್ಕೊಳ್ತೀವಲ್ಲ ಅದರ ಪರಿಣಾಮ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಗ್ತಿರ್ತೈತಿ. ತಕ್ಷಣ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಕೆಲವು ಕಾಲದ ನಂತರ ಆಗ್ತಿರ್ತೈತಿ. ಹಾಗೆ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ತಕ್ಷಣ ಪ್ರಕಟ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯಾವುದು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನ ಶಾಲೆಗೆ ಕಳಿಸಿದ ತಕ್ಷಣ ಅವರು ಒಂದೇ ದಿನದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಬುದ್ಧಿವಂತರಾಗೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಒಂದ್ ದಿವಸ ಹೋಗಿ ಗುಡಿಯಲ್ಲಿಯೋ ಅಥವಾ ಗುಂಡಾರದಲ್ಲಿಯೋ ಅಥವಾ ಮಠದಲ್ಲಿಯೋ ಪ್ರವಚನ ಕೇಳಿ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಮರುದಿವಸ ಈ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಬಹುದೊಡ್ಡ ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತ ಅಪೇಕ್ಷೆ ಮಾಡೋದು ಸರಿಯಲ್ಲ. ಆ ಸಂಸ್ಕಾರಗಳು ಆತನಲ್ಲಿ ಮೊಳಕೆ ಹೊಡಿಬೇಕಾಯ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಬೇಕಾಗತ್ತೆ, ಸ್ವಲ್ಪ ಸಾಧನೆಯನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತ, ಮತ್ತೆ ಅದನ್ನ ಮೆಲುಕು ಹಾಕ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಅಂದಾಗ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಪರಿಪಕ್ವತೆ ಅನ್ನೋದು ಬರ್ತೈತಿ. ಗಿಡಕ್ಕ ಮಗ್ಗೆ ಆಗಿದ್ದು ಅಂತಂದ್ರೆ ಹೂವಾಗಿ ಅರಳಬೇಕಾದ್ರೂ ಸಹಿತ ಕೆಲವು ಸಮಯ ಹಿಡಿತೈತಿ, ಇರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಹಂಗೆ. ಹಾಗೆ ಸಂಸ್ಕಾರಗಳಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ವೇಳೆ ಬೇಕಾಗತ್ತೆ ಪರಿಪಕ್ವತೆಯನ್ನ ಕಾಣ್ಲಿಕ್ಕೆ, ಅವುಗಳಲ್ಲಿ ಪರಿಪಕ್ವತೆಯನ್ನ ಕಾಣ್ಲಿಕ್ಕೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾರಿಂದಲೂ तीव्रवादंत प्रतिफलापेक्षेयನ್ನ ಮಾಡಬಾರದು, ಸ್ವಲ್ಪ ಅವಧಿ ಹಿಡಿಯುತ್ತೆ ಅಂತ. कुठल्याही गोष्टीसाठी ही वेळ लागतेच नाही असं नाही. आपण आज सप्त्याला येऊन गेलो, दुसऱ्या दिवशी घरात गेले की काहीतरी आपण करत असताना जरासं काय चुकले की शेजारची गल्लीतली म्हणतात हे कालच जाऊन आले बघा महाराजांच्याकडे आणि आज बघा कसं वागते. अरे काल जाऊन आलो आज हे करायला काय मशीन आहोत आपण? एका दिवसात बटन दाबले की इकडे बटन दाबले की तिकडे. मनुष्य त्यांच्या मध्ये काही परिवर्तन होण्याकरता थोडासा अवधी लागते, थोडी साधनाही लागते. जे ऐकलेले आहोत, जे पाहिलेले आहोत, जे अनुभवलेले आहोत त्याचं सर्व काही रुजण्याकरता थोडासा पक्वता येण्याकरता काही साधनाही लागते, काही अवधीही लागते. पण याचा अर्थ तीर्थयात्रा करणेच चुकीचे आहे. पटकन अपेक्षा करायची तसं घडत नाही म्हटल्यानंतर कशाला जातोयस काशीला, कशाला जातोयस पंढरीला आणि कशाला जातोयस तीर्थयात्रेला, सत्संगाला असा म्हणण्यातही काही अर्थ नाही. माणसांच्या जबाबदारी वाढत जातात. जेव्हा सारखं सारखं सत्संग करतो, सारखं तो माणूस यात्रा करतो, सारखं सत्कार्य प्रवृत्त होऊ पाहतो, त्यावेळी त्या माणसाची जबाबदारी वाढते की माझ्याकडे माणसं वेगळ्या दृष्टीने पाहतात, त्यावेळी मला वेगळ्या पद्धतीने काही जीवनचर्या तयार करावं लागेल. ही हळूहळू त्यांच्यात
निर्माण होते प्रवृत्ती, आणि तेव्हा तो माणूस आपलं वैशिष्ट्य, आपलं वैचित्र्य प्रकट करतो हळूहळू हळूहळू. आणि तो करतो म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीत ते हळूहळू प्रकट होते. आपण केव्हाही बघा, आपण एखाद्या पिंडग्रामाची संगत केली, हळूहळू हळू का होईना लागते. आधी पाणी मिसळून, मग नंतर बिन पाण्याचा, नंतर स्ट्रॉंग, नंतर रस्त्यावर, हळूहळू हळूहळू होते ना परिणाम. आणि एखादा सज्जन माणसांची जरी आपण संगत केली तर हळूहळू हळूहळू का होईना आपल्यातली काही खराब सवय आहेत ते कमी होतात. खराब सवय आहेत ते कमी होतात, निश्चित कमी होतात, का नाही होत. म्हणून माणसाने अन्य क्षेत्रात काही झाले असतील तर पुण्यक्षेत्रात म्हणतो ना की ह्या मनुष्य शरीरात किंवा सत्संगात, तीर्थयात्रादींच्या ठिकाणी, तीर्थक्षेत्रादींच्या ठिकाणी जरूर काही बदल होतात, आणि हीच अपेक्षित आहे. मगाशी सर्व महाराज लोक म्हटले ना की आपण सर्व ही मोक्षाकांक्षी. मोक्ष का असं कुठल्या झाडाला लागले का गेल्याबरोबर असं तोडून आणावं? मोक्ष का असं कुठे पडलेलं आहे का पटकन उचलावं आणि ओटीत टाकावं? बऱ्याच लोकांची अपेक्षा अशीच असते की नाही, रामकृष्ण परमहंसाने विवेकानंदांचे डोक्यावर हात ठेवल्यामुळे ठेवल्याबरोबर त्यांना ज्ञानोदय झाला. ही चरित्रकारांची, चरित्र ग्रंथ लिहिण्याची एक खुबी असते म्हणतो ना आपण. असं कुठली गोष्ट होत नसतात. असं डोक्यावर हात ठेवल्याबरोबर कोणाला साक्षात्कार होत नसतो. पण चरित्र लिहित असताना, पुराण लिहित असताना, इतिहास लिहित असताना एक अलंकार असते, त्या अलंकारांची उपयोग करतात. भाषाशास्त्रामध्ये वेगवेगळ्या छंदशास्त्रांची, छंदांची जसा प्रयोग करतो, वेगवेगळ्या अलंकारांची जसा प्रयोग करतो, वैशिष्ट्य का त्या कृतीला थोडासा वैभव प्राप्त व्हावं यासाठी काही अलंकारांची प्रयोग करावं लागते. ते अलंकार असतील, कुठले उपमा अलंकार असेल, कालिदासांची साहित्य आपण पाहायला गेलात, उपमा कालिदासस्य, उपमा अलंकार, इतकं उदाहरण देतो, भारी 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 उदाहरण देतो कालिदास. कुठल्याही गोष्टीला उदाहरण देतो कालिदास. एक गोष्ट पटवून द्यायचं आहे ना, ते उदाहरण देणार. कसं आहे, प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, कुठून? अयोध्येतनं बाहेर पडत होते. एवढं लिहिलं असतं तरी पुरेशी होती, नाही असं नाहीये. पण उपमा कसं देतो की प्रभू रामचंद्र जेव्हा निघाले, अयोध्यावासी सर्वजण दुःखात होरपळून निघाले, दुःखाने होरपळून निघाले, एवढा म्हणता आला असता. ह्याच्याकरता एक उपमा दिली त्यांनी. कुठली उपमा? उन्हाळ्याच्या दिवसात आकस्मिक जर पाऊस पडला एकदमच, तर काय होते त्यावेळी? जे बिळात असणारी जे काही उंदीर असेल, साप असेल, मुंग्या असतील, जे काही बिळात वास करणारी प्राणी आहेत, पक्षी आहेत, कीट जे आहेत, किडे जे आहेत, ते कसे बाहेर येतात? प्राण संकटाने. का? आतमध्ये अशी उष्मा तयार झाली, कारण एकदम जर पाऊस पडला आतमध्ये उखडल्यासारखं होतं, आणि प्राण जाते काय की असं त्या प्राण जाईल बिल म्हणून भीतीने जसं प्राण वाचवण्यासाठी बाहेर येतात ना, त्या बिळातनं साप असतील, विंचू असतील, काय इतर प्राणी त्या प्राण संकटाने जसं बाहेर येतात आपल्या प्राण वाचवण्यासाठी, तसं प्रभू रामचंद्र वनवासाला निघाला त्यावेळी प्रत्येक घरातनं माणसं, बिळातनं जसं साप विंचू येतात तसं घरातनं माणसं बाहेर आले. उपमा आहे, अलंकार आहे. म्हणजे ह्याचे अर्थ, आणि कोणतरी म्हणायचं माणसं असं बाहेर आले का? आतमध्ये काय पेटवलेले होते काय लाकडं बिकडं घालून? काय मरत होते काय? म्हणून असं म्हणायचं नसतो. उपमा अलंकार आहे. ते इतिहासाला, इतिहास लिहित असताना, कथा लिहित असताना असे अनेक अलंकारांची वापर करतात. अनेक प्रकारचे अलंकार, अलंकार शास्त्रात अनेक प्रकारचे अलंकार आहेत. जरासा चटणी मीठ लावणे म्हणतो ना आपण, मसाला लावून लिहायचा असतो त्याला. त्याचप्रमाणे उत्प्रेक्षा नावाची एक अलंकार आहे साहित्य क्षेत्रात. उत्प्रेक्षा नावाची एक अलंकार महापुरुषांची जीवन चरित्र लिहित असताना त्याची वापर करतातच. उत्प्रेक्षा अलंकार. काय झालं उत्प्रेक्षा अलंकार? हे सत्पुरुष निघालेले होते वाटेने. त्या गावात अनेक वर्ष पाऊस पडलेला नव्हता. बरोबर, पाऊस पडलेला नव्हता. मग सर्व गावची माणसं आले, त्या महाराजांचे पाया पडले, आम्हाला वाचवायला पाहिजे.
प्यायला पाणी नाही, 4-4 किलोमीटर जाऊन आम्हाला पाणी आणावं लागते. बघा ही 15-20 माणसं आज सकाळीच मेले पाण्यासाठी तडफडून. आमचा जीव वाचवायला पाहिजे, असं तसं गयावया केले, विनंती केले. तेव्हा त्या महात्म्याने काय केले म्हणे, आपल्या जी काठी होती ती काठीने असं डिवचले जमिनीला, जमिनीतनं असं पाणीच बाहेर. असं कधी होईल? अरे याच्या जमिनीवर येते, असं कधी होऊ शकतं? नाहीये. पण तो महात्मा एवढा करू शकतो की एक सामान्य शास्त्र आहे पाण्याचा, की अमुक अमुक झाड असतील, त्या झाडाखाली शक्यतो पाणी वरच असते. मग त्यावेळी त्या गाववाल्यांना सांगून इथे एक विहीर काढा, बघू आपण पाणी मिळेल. वडाचा झाड असेल, शमी वृक्ष असेल किंवा रुईचं झाड असेल, त्याच्याजवळ हमखास ही पाणी असतेच. मग तिथे एखादा खड्डा मारला तर पाणी हे मिळते, हे सामान्य ज्ञान आहे, सगळ्यांना ज्ञात असते. मग तो महापुरुष असा गावाला सांगितलं की इथे खड्डा काढा, बघू पाणी मिळाले. पण लिहिणारा काय लिहितो, त्या महाराजांनी असं काठी लावले, तिथे लावल्याबरोबरच. अरे उत्प्रेक्ष अलंकार आहे, असंच घडत नसते. तसं कोणतरी म्हटले असतील, त्या महाराजांनी यांच्या मस्तकावर हात ठेवले, ठेवल्याबरोबरच त्यांना ज्ञानोदय झाला, निघालाच प्रवचन करत सुटला. असं कधी काय होईल काय? असं नाही होणार. साधना केलेले आहे त्यांनी, पूर्वी पण विवेकानंदांनी साधना केली, रामकृष्णांच्या सानिध्यात अनेक वर्ष साधना केलेले, तेव्हा ते ज्ञानी झालेले. पण बऱ्याच लोकांच्या डोक्यात काय, त्या दगडावर बसले, त्याच्यावर हात ठेवले, ठेवल्याबरोबरच ज्ञानोदय झाला आणि विवेकानंद झाले. एका रात्रीत विवेकानंद होत नाही, एका मध्यरात्रीत उठून गेलेले सर्व काही बुद्ध होत नाही. टाळ तंबोरा घेऊन नाचणारी सर्व काही मीराबाई होत नसतात. आणि चिंचेची झाडाला लागलेली सगळी फुलं काय फळत नसतात. आणि जे चमकत असते ते सर्वही काय सोनं नसते. लाखात एखादा होत असते. आणि तेही काहीतरी पाठीमागे पाठबळ असेल तर साधनेची, पूर्व सुकृतीची, प्राकृत साधनांची पाठबळ असेल तर असं होत असते. म्हणून आपण अशा गोष्टींना न बोलता, कधीही चरित्र ग्रंथ आपण वाचत असतो ना, कुठल्याही पुण्यात्म्यांची चरित्र असू दे, आपण सहजगत्या घ्यायचं ते चरित्र. असं घडत नसते. का अशी का लिहितात चरित्र? रुची निर्माण व्हावं म्हणून, वाचणाऱ्यांना रुची निर्माण करण्याकरता. की एखाद्या लहान मुलाला आपण सांगतो बघा, काहीतरी काम करून घ्यायचं असते. काम करून घ्यायचं असेल तर त्या बाळाला काय म्हणतो, बारका एवढासा पोरगा, माझं सोनू, माझं तानू, माझा राजा, जा काडीपेटी आण जा. अरे राजा काडीपेटी आणायला कसं जाईल? पण भूमिका तयार करायची असते त्याला, असं म्हणून त्याला खुश करायचं असते. मग तर काडीपेटी आण म्हटलं तरी जातोय आणि जाऊन पाणी आण म्हटलं तरी जातो. जा रे काष्ट्या, जा पाणी आण जा म्हटलं तर करते आणि जाते कुठेतरी. का? ते काम करून घेण्याकरता एक तयारी करावी लागते. ती तयारी असते. ते रोचक वाक्य म्हणतो किंवा उत्प्रेक्ष अलंकार, रुची निर्माण करण्याकरता ज्या शब्दांची वापर करतो, वाक्यांची वापर करतो, त्याला रोचक वाक्य म्हणतात. रुची निर्माण करणे. त्या रुचीने नाही झाले तर कधी कधी आमच्या पुराणात, इतिहासात भयानक अलंकार, भयानक वाक्यांचे प्रयोग करतात. भयानक वाक्यांचे. भयानक वाक्य म्हणजे त्या महात्म्याला तो माणूस असा म्हटल्याबरोबर त्याचा वाट लागला, सगळे घर जळून गेला त्याचा. ते पुराणात बघा तुम्ही, चरित्रात. त्या महात्म्याला त्यांनी पिडले, त्यांची वंशच नष्ट झाला. असं कधी काही एका मिनिटात होते? नाही. ती एक अलंकारच आहे. भीती घालतात तिथे. त्या भीतीमुळे वाईट मार्गात प्रवेश करू नये, वाईटाकडे त्यांची प्रवृत्ती होऊ नये. त्या महात्म्याने असं म्हटलं, त्याची वाचाच गेली. अरे काय म्हटल्या बरोबर वाचा जाते? कधी नाही होणार. पण असं सांगितल्याने इथून पुढे असं वाईट बोलणाऱ्यांनी बोलू नये, वाईट करणाऱ्यांनी करू नये. ही एक, जर उत्प्रेक्ष अलंकाराला दाद नाही दिली तर हे भयानक वाक्यांची त्यांच्याकरता वापर करतात. अशी ही अध्ययन करण्याची पद्धत आहे. म्हणून अध्ययन करत असताना कुठल्याही शास्त्र ग्रंथांचं अध्ययन असेल. आता सिनेमा बघतो आपण, एकच हिरो असतो, 5-50 आले तर धाडूम धुडूम मारून शेवटी हाय असं करून येतोय. अरे एकटाच माणूस एवढा ना मारतो, त्या भिंतीला घालतोय, भिंत पडतय, गाडीवर मारतोय, गाडी तुटते. एरवी त्याला पापड सुद्धा तुटत नाही, जेवताना पापड तुटत नाही. आणि काय मारतोय आणि काय तुटतंय? उत्प्रेक्ष असते. त्यात काय बघतो आपण? उत्प्रेक्ष. हाय यांच्यापेक्षा बरं, काय म्हणतात, लंगड्या गाईत असं बरं म्हणतो ना आपण त्याला. सिनेमा बघितला, हा यांच्यापेक्षा तो बरा आहे, एवढंच म्हणतो. म्हणजे आपण समजून घेतो. तद्वतच
अनेक ग्रंथांचे अध्ययन करत असताना ही उत्प्रेक्षा, ही भीती, ही वेगवेगळ्या प्रकारची अलंकार, हे सर्व ही भल्यासाठी केलेले, काहीही वाईटासाठी नाही, त्या भल्यासाठी केलेले असं समजून ग्रहण करायचं असतं. महापुरुषांचे जीवन सुद्धा असेल. म्हणून खरोखरच जे आहे ना तसेच लिहिले गेलेले ग्रंथ फार कमी. जसं टॉलस्टॉयची जीवन चरित्र पाहतो आपण, किंवा त्यांचा ग्रंथ आपण वॉर अँड पीस जर बघितलं, युद्ध आणि शांती नाव, अशी काही घटना आहेत, ते वास्तविकता आहे. माझ्या सत्याची शोध, गांधीजींची आत्मकथन जे पूर्ण सत्य जरी नसतील तर जरूर 90% सत्य गांधीजींनी त्यात लिहिण्याचे प्रयत्न केले. तिथे कुठल्याही उत्प्रेक्षा वापरण्याचे प्रयत्न केले गेलेले नाहीये. म्हणून काही मंडळी अशी खऱ्या रूपाने सुद्धा काही आत्मचरित्र लिहिलेले. मी काही लोकांचे आत्मचरित्र वाचताना असं सांगितलं की ते या हिमालयात गेलो, तिथे असं एक होता, आतमध्ये होता, वायू होता, असं हे फेकले ते मेल, हे फेकले ते मेल, असं बरीच काय काहीतरी केलेले असतात अनेक लोकांचे. आम्हाला कधी कधी आश्चर्य वाटते ते बघून, एवढी शाण्या माणसाने असं का करावं असंही वाटते कधी कधी. हा, एखादा बुद्धी कमी असणारी व्यक्ती अशी केली तर चालते, पण बुद्धिमान माणसं अशी का उत्प्रेक्षा. आता आज उद्या आपण बरीचशी साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक काढतात. बऱ्याच मठ मंदिरांमध्ये, आश्रमांमधून अशा काही पत्रिका निघतात. त्या पत्रिकांमध्ये सुद्धा आपण इतकं उत्प्रेक्षा पाहतो. परीक्षेला गेला, लिहिता लिहिता पेन खराब झाला आणि अमुक महात्म्यांचं नाव घेतला, बरोबर घेतल्याबरोबर पेन लिहायला लागले. काय मूर्खासारखे झाले. पेन खराब झालेले, त्यातले शाई संपलेले, माझ्या पेन मध्ये. आणि असंही लिहिलेले आहेत, काही मी वाचलेले. मुंबईतलं वार्ताहर नावाचे एक पेपर आहे बघा, आपलं वार्ताहर ना, काय मुंबई वार्ताहर, हा, त्या पेपरला मी 1-2 वर्षापूर्वी रोज अशी काहीतरी वाचत होतो. पेपरला गेलो होतो, माझ्या पेन मधलं शाई संपली, इंकच संपले. मग आमच्या महाराजांचं मी नाव घेतल्याबरोबर ते लिहायला लागले. काय तुमच्या महाराज काही इंक येऊन इंक झाले, मूर्खपणा. आणि त्याला जर आपण प्रोत्साहन देत असो तर आमच्यासारखे मूर्ख दुसरे कोण नाही. मी असं गेलो होतो, रिक्षा पलटी होत होती, महाराज मला वाचवा म्हटल्याबरोबर रिक्षा सरळ झाली. अरे म्हटलं, मग रोज एवढी घटना कशाला घडतात. तो मला मारायला आला, मी मनोमन महाराजांचे नाव घेतले आणि त्याला बुद्धी आली, गेला. बुद्धी आली नाही, तू पाया पडलास म्हणून गेला. महाराजांची प्रार्थना काय करतो, तू पाया पडला बाबा, हे पाया पडणाऱ्याला काय मारायचं म्हणून गेला तो, तेवढंच ना. त्या ह्या महाराजांच्याकडे गेलो, त्या महाराजांनी माझ्या पाठीवर हात फिरवली, डोक्यावर केस. पाठीवर हात फिरवले तर डोक्यावर केस येतात, डोक्यावर फिरवले तरच येत नाही, आणि पाठीवर फिरवल्याने कसं येणार, कसं येणार, शक्य आहे का. हे उत्प्रेक्षा असतो ना, हा अति होतो कधी कधी. पण एवढंच की हा ठीक आहे, आमची श्रद्धा आहे, श्रद्धेला फळ मिळते, एवढंच समजायला हरकत नाही. सगळे जसे तसे करून बरीच मंडळी शक्तिमान बघून उडी टाकणाऱ्यांना सुद्धा मी बघितलं, होय ना. एक मालिका होती म्हणे टीव्हीवर, मी वाचलेले सांगतो. तिथे कोणतरी तो जादूगारासारखा एक माणूस असतो म्हणे, तो कुठनं असो वरून उडी टाकतो खालून. अनेक मुलं 4थ्या मजल्यावरनं 5व्या मजल्यावरनं उडी टाकून मेले. आपणही शक्तिमान व्हायला जाऊ असं नाही. म्हणून उत्प्रेक्षा अलंकाराचा वापर इतकही होऊ नये. कशा करता मी हे सांगत आलो, हा साधना आहे ना, साधना सांगत होतो की आपण कुठलंही साधना असं काही एका दिवसात फळ देत नाही. मग म्हटलं काय की कोणतरी म्हणतोय असा हात ठेवल्याबरोबरच ज्ञान झाला, मुक्ती असं कधी होत नसतं. हा जरूर होऊ शकतं. महाराज नेहमी म्हणत होते बघा, विश्वासिता निरूपणे, तेवढी विश्वास असेल तर कुठल्याही क्षणाला होऊ शकतं. जेवढी विश्वास, आपण पुरुष आहोत किंवा आपण नारी आहोत, आपण पत्नी आहोत, पती आहोत, आई आहोत, वडील आहोत, मुलं आहोत, जेवढा विश्वास ज्या पद्धतीने आहे आपल्यावर, त्याच पद्धतीने आपण परमात्मा आहोत एवढा विश्वास जर निर्माण झाला, त्या क्षणाला मुक्तीच ना. कशाला वेळ लागेल, मुक्तीच. मुक्तच तो माणूस असा होऊ शकतो. ही श्रद्धा, भक्ती, विश्वास दृढ करण्याकरताची सर्व ही काय म्हणतो ना आपण, पोषक साधना आहे. ध्यान, धारणा, भजन, भक्ती हे पोषक वातावरण निर्माण करतात. आणि त्या माणसांच्यातली अश्रद्धा, संशय, अदृढता हे हळूहळू कमी करतात. तो माणूस
दृढ धारणा करून परिपक्व अवस्थेला प्राप्त होत असतो. अशीच साधना म्हणूनच आपण सर्व मंडळी इथे आलेलो आहोत. सिद्धरामेश्वर महाराज सामान्य कुटुंबात जन्माला येऊन असामान्य जीवन जगले. कुठलंही त्यांच्या जीवनात असं सिद्धरामेश्वर महाराजांचे जीवन चरित्र जर आपण वाचला, असं कुठलंही उत्प्रेक्ष अलंकार आपल्याला कुठेही दिसणार. सहजगत्या त्यांनी केलेले उपदेश काय, ते राहिले कसे, की ते इतकं त्रासलेले होते आजाराने, पण त्यांची एक निष्ठा होती की आपल्या गुरूंच्या सप्त्याला आपण जायचं. काय काय व्रण झाला आणि गळत होता, चला उपचारही चालू होता आणि चला आपल्या गुरूंची सप्ताह इंचिरीला चुकवायचं नाही म्हणून त्यांच्या गुरूंच्या सप्त्याला ते जातच होते. हे वास्तविकता. आणि ते स्वतः कधी कधी म्हणायचं की शिष्य माझा जरी असला तरी मला त्यांना वंदन करावं असं वाटायचं, कारण मलाच कधी कधी कमीपणा वाटायचं की एखादा जगद्गुरु पीठावरची व्यक्ती माझी शिष्यत्व पत्करले म्हणजे मलाच कधी कधी कमीपणा वाटल्यासारखं वाटायचं. असं सिद्धरामेश्वर महाराज वास्तविक म्हणायचं. महाराज त्यांच्याकडे गेले, महाराज वंदन केल्याबरोबर तेही वंदन करायचं. का तर महाराज वंदन करत होते गुरु म्हणून, आणि तेव्हा हे परत जेव्हा वंदन करत होते हे म्हणायचं, नाही रे बाबा, तुम्ही जरी मला गुरु केला असला तरी तुम्ही आमच्या मूळ पीठाची व्यक्ती आहात म्हणून मी तुम्हाला वंदन करतो, या भावनेने म्हणायचं. प्रांजळपणाने दुसऱ्यांनी शिकावं म्हणून या संप्रदायात ही परंपरा चालून आली की गुरु शिष्य एकमेकांना वंदन करायचं. का तुमच्यात मी परमात्मा पाहतो. असेच मी कुठेतरी वाचत होतो, एक महात्मा होते गुरु, त्यांना शिष्याने वंदन केले. वंदन केल्यावर महाराज उठले, गुरुजी उठले, उठून त्या शिष्याचे पाया पडले पटकन. हा तो शिष्य म्हटला, शांतम पापम शांतम, मेलो 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 म्हटला, या पुण्यात्म्याने माझ्या पाया पडले, माझे काय पाप घडले कोणास ठाऊक, महाराज तुम्ही कशाला आमचे पाया पडता हो? तेव्हा महाराज म्हटले, मग तुम्ही आमचे पाय कशाला पडताय? तुम्ही आमचे गुरु आहात, देव आहात आमचे, म्हणून तुमच्या पाया पडलो आम्ही. महाराज म्हटले, आम्हाला देव केले कोणी? तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही देव झालो. मग आम्हाला देव बनवणारे तुम्ही काय साधे आहात? देवांचा देव आहात म्हणून तुमचा पाया पडतो मी. तुम्ही जर म्हटला नसतं तर आम्ही देव झालो असतो कसं म्हटले, आमच्या पुरते आम्ही राहिलो असतो समजून, पण तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही जाहीर देव, नाहीतर आतले देव. त्यामुळे आमची देव तुम्ही, देवांचाही देव तुम्ही. तात्पर्य असं की ही घटना आपण पाहतो सिद्धरामेश्वर महाराज आणि महाराजांच्या जीवनात. साधा कारकुनकी करणार सिद्धरामेश्वर महाराज आडत दुकानात कारकुनकी करत होते विजापूरला. दिवाणजी म्हणतो ना आपण, दिवाणजींचे काम करत होते. पण कुटुंबात रस नव्हता, अजिबात रस नव्हता. कुटुंब चालवायचं म्हणून चालवायचं, पण संन्यासा, कुठल्याही संन्यासाला कमी अवस्था नव्हती त्यांची. संन्याशांची जी निर्लिप्त अवस्था असते तशा पद्धतीची निर्लिप्त अवस्था, घरात मुलं, पत्नी, नातवंडे हे सर्व संसार असताना अत्यंत निर्लिप्त. एवढी मोठी श्रीमंत भक्तगण मुंबईला होते, तर ते महाराज खूप मोठे श्रीमंत होऊ शकले असते गुरु म्हणून. सगळी शिष्याने नेऊन, आता हल्ली बरीच गुरु लोक नेऊन घर भरतात, मी बघितलं आणि बघतो सुद्धा. भक्तांनी द्यायचं, भक्तांना दान करायला सांगायचं, भक्तांना धर्मार्थ करायला प्रवचन ठोकायचं, का सगळे गोळा करायला, घर भरायला. महात्माजन प्रवचन करतात, दान धर्मादी करायला पाहिजे, आमची संस्कृती असं आहे, दान केल्याने हे पुण्य लाभते, दान केल्याने ते पुण्य लाभते. कुणी करायचं? सगळ्या ऐकणाऱ्यांनी करायचं. मग सांगणाऱ्यांनी काय करायचं? गोळा करायचं. गोळा करून काय करायचं? आपलं घर भरायचं. चला आयुष आरामी जीवन जगायचं. घरातले बायकोची आईट बघायला नको, पोरांचे. म्हणजे काही महाराज लोकांची बघितले, काही संन्यासी महाराज झाले, त्या संन्यासी महाराजांची काय आईट सांगायचं. घरात मठात गेले तरी त्याची आई त्या बाजूला राहते, बाबा त्या बाजूला राहतो, भावंडे कारभार बघतोय, आणि दुसरा एक काका गाडी चालवतो, दुसरा एक मामा गोळ मंदिरात पूजा करतोय. सगळी घरच आणले ते जणू काही महाराजांनी. आता हळूहळू महाराजांनी इकडची इकडी शिफ्ट केली, फक्त आता एवढंच केलं झालं महाराज. पण तिकडचं आणलं, इकडे वसवलं. पूर्वी लहान घरात राहत होता, आता महाराज मोठं घर केला. अरे काय महाराज झाले तर बऱ्यापैकी असते, आपण सुद्धा कुठलं तरी मठ बघूया. हल्ली माणसं म्हणायला लागले तसं. इथेच गे ಬಹಳ ಮಂದಿ ಗುರುಗಳಾಗಬೇಕು ಅಂತ ಅಪೇಕ್ಷೆ ಹುಟ್ಟಾಕತ್ತೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಗುರುಗಳು ಹೆಂಗಾಗತ್ತಾರಂದ್ರ ಮಠ ನೋಡ್ಬೇಕು ಗುರುಗಳು ಮಠ. ನಾ ಯಾಕೆ ಈ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಿದ್ದೆ ಅಂತಂದ್ರ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರು
ಎಷ್ಟು ಅಲಿಪ್ತ ಆಗಿದ್ರು ಅಂತಂದ್ರ ಗೃಹಸ್ಥ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇದ್ರು ಸಹಿತ ಬಹಳ ನಿರ್ಲಿಪ್ತರಾಗಿದ್ರು. ಅವ್ರ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರ ಅವ್ರ ಮನಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತ ಆಗೋದಾಗಿತ್ತು. ಮುಂಬೈದೊಳಗೆ ಕೋಟ್ಯಾಧೀಶರೆಲ್ಲ ಅವ್ರ ಭಕ್ತರಿದ್ರು, ಬಹಳ ಉಚ್ಚ ಸುಶಿಕ್ಷಿತರಿದ್ದು, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಲಿಸ್ಟ್ ಅವ್ರ ಭಕ್ತರಿದ್ರು. ಆದ್ರ ಅವ್ರು ಹೋಗುವಾಗ ಅವ್ರ ಮನಿಯೊಳಗಿನ ಸಾಲ ಹೆಂಗಿತ್ತಲ್ಲ ಹಂಗ ಇತ್ತು. ಮನೆಯೊಳಗಿನ 10 ದುಡ್ಡು ಸಾಲನು ತೀರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಿರ್ಲಿಲ್ಲ. ತಮ್ಮ ಗುಮಾಸ್ತನ ಕೆಲಸ, ತಾವು ಸಾಧನೆ ಇದನ್ನ ಮಾಡ್ತಾನ ಬದುಕಿದ್ರು. ಅವ್ರ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತರಾಗ್ಬೋದಾಗಿತ್ತು, ಮನೆಯವ್ರನ್ನ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತರಾಗಿ ಹೋಗ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಬಹಳ ಮಂದಿ ಗುರುಗಳನ್ನ ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತರು. ಭಕ್ತರಿಗೆ ದಾನ ಧರ್ಮ ಮಾಡ್ಬೇಕು, ನಿಮ್ಗೆ ಅಂತ ಪುಣ್ಯ ಸಿಗ್ತೈತಿ ಇಂಥ ಪುಣ್ಯ ಸಿಗ್ತೈತಿ ಅಂತ ಚಲೋ ಕತ್ತಿ ಹೇಳಿ ನಿಮ್ಗೆಲ್ಲಾ ದಾನ ಮಾಡಕ್ ಹಚ್ಚೋದು. ನಿಮ್ಮನ್ ದಾನ ಮಾಡಕ್ ಹಚ್ಚೋದಂದ್ರೆ ಏನು, ನಾವು ಒಳೆ ಮಾಡೋದಂತ ಅದರ ಅರ್ಥ. ನೀವು ದಾನ ಮಾಡ್ಬೇಕು, ಯಾರಿಗ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಹೇಳೋರ್ಗೆ ಮಾಡೋದು. ನಾವೆಲ್ಲ ಇದನ್ನ ಒಳೆ ಮಾಡಿ ಏನ್ ಮಾಡೋದು ಅಂತಂದ್ರ ಒಯ್ದು ಮನ್ಯಾಗ ತುಂಬೋದು. ಮನ್ಯಾಗ ತುಂಬೋದಂದ್ರ ಗೃಹಸ್ಥರಿದ್ರು ಅಂತಂದ್ರೆ ಇದ್ದ ಮನಿನ ತುಂಬಿಕೊಳ್ಳುದು. ಸನ್ಯಾಸಿಗಳಾದವರು ಸಹಿತ ಇತ್ತೀಚೆಗೆ ತಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅವ್ವ ಕಾಕ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಸೋದರ ಸಂಬಂಧಿಗಳು ದೂರದ ಸಂಬಂಧಿಗಳನ್ನೆಲ್ಲರೂ ಮನ್ಯಾಗ ಒಯ್ದಿಟ್ಕೊಂಡು ಮಠದಾಗ ಒಯ್ದಿಟ್ಕೊಂಡು, ಮೊದಲು ಸಣ್ಣ ಮನ್ಯಾಗ ಇದ್ರು, ಈಗ ಅದನ್ನ ಎಲ್ಲಾ ಪೂರಾ ಫ್ಯಾಮಿಲಿನ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರ ಕಡೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಆ ಮಠದಾಗ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇವ್ರ ನಮ್ಮ ಅಣ್ಣವ್ರಿ ಈ ಮಠದ ಕಾರ್ಬಾರ್ ಎಲ್ಲ ಇವ್ರ ನೋಡ್ತಾರೆ, ಇವ್ರ ಕಾಕಾವ್ರಿ ಇವ್ರ ಹೊಲ ಮನಿ ಎಲ್ಲ ಇವ್ರ ನೋಡ್ತಾರೆ. ಗಾಡಿ ನಡ್ಸಕ್ ಸಹಿತ ಇವ್ರ ಅಂತಂಬ್ರ ಬೇಕಾಗ್ತಾರ, ಮಂದಿ ನಡೆಂಕೆ ಇಲ್ಲ. ಮೊದಲು ಇಲ್ಲಿತ್ತು ಮನಿ, ಈಗ ದೊಡ್ಡ ಮನಿ. ಇದನ್ನ ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಮಂದಿಗೂ ಅನ್ಸಕತ್ತೈತಿ, ಮಠಾಧಿಪತಿ ಆದ್ರ ರೊಕ್ಕ ಬೇಸಿಗಂತ ಕಾಣ್ತಾವ್, ನಾವು ಆಗು ನೋಡಿ ಎಲ್ಲಿ ಖಾಲಿ ಅದಾವ್ ಮಠ ಅನ್ನಕತ್ತಾರ ಮಂದಿಗೆ. ಸನ್ಯಾಸ ಜೀವನ ಅಂದ್ರೇನು, ಮಹಂತ ಅಂದ್ರೇನು, ಮಹಾತ್ಮ ಅಂದ್ರೇನು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಅರ್ಥನ ಉಳಿತೈತೋ ಇಲ್ಲೋ ಅನ್ನುವಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟಿಗೆ ಬಹಳ ಮಠಗಳ ಅವಸ್ಥೆ ಈ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬಂದು ನಿಂತೈತಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ. ಯಾವ ಮಠದಾಗ ಹೋದ್ರು ಮನಿ ಮಂದಿನ ತುಂಬ್ಯಾರ. ನೀವ್ ಮನಿ ಮಂದಿನ ತುಂಬ್ಕೊಳ್ಳೋದಾಗಿತ್ತು ಅಂತಂದ್ರ ಸನ್ಯಾಸಿ ಯಾಕೆ ಆದಿ ಅಂತ ನಾನ್ ಕೇಳ್ತೇನೆ. ಅಲ್ಲೇ ಮನ್ಯಾಗ ಇತ್ಕೊಂಡ್ ಮನಿನ ದೊಡ್ಡದು ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ, ಮಠ ಕೆಡ್ಸೋ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಯಾಕೆ ತಗೊಂಡಿ ಅಂತ. ಮಠ ಕೆಡ್ಸೋ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಯಾಕೆ ತಗೋತೀರಿ? ಮಂದಿಗೂ ಏನ್ ಅನ್ಸಕತ್ತೈತಿ, ಬಹುತೇಕ ಕಾವಿ ಹಾಕೊಂಡ್ರ ಗಾಡಿ ಪಾಡಿ ಬಾಳ ದೊಡ್ಡ ಗಾಡಿಗಳು ರೊಕ್ಕ ಅದು ಇದು ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಸಿಗಂತ ಕಾಣ್ತೈತಿ, ನಮ್ಗೊಂದ್ ಮಠ ಇಲ್ಲೇ ರೈತ ನೋಡ್ರು ಅನ್ನಕತ್ತಾರ ಮಂದಿ. ಇದು ಸನ್ಯಾಸ ಜೀವನ. ನಾನು ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರ ಜೀವನ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಿದ್ದೆ, ಅವ್ರ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತರಾಗ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಕೋಟ್ಯಾಧೀಶರು ಭಕ್ತಿದ್ರು, ತಂದು ಸುರುತ್ತಿದ್ರು. ಅವ್ರಿಗೆ ಉಗಳಾಕ ಬಂಗಾರದ್ದು ಬೆಳ್ಳಿದು. ಒಬ್ರು ಯಾರೋ ಅಂದ್ರಂತ, ಏನ್ರಿ ನೀವು ಮಹಾತ್ಮರಂತೀರಿ, ಇವೆಲ್ಲ ಬೆಳ್ಳಿ ಬಂಗಾರದ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡ್ ಕುಂತೀರಿ, ಉಗಳಾಕ್ ಸಹಿತ ನಿಮಗ್ ಬೆಳ್ಳಿದು ಬಂಗಾರದು ಪಿಕದಾಣಿ ಬೇಕಾಗ್ತಾವು ಅಂದ್ರಂತ. ಉಗುಳು ಪಾತ್ರೆ ಅವ್ರ ಅಂದ್ರಂತ, ನಾ ಇದ್ರಾಗ ಉಗುಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತ. ನೀವು ಯಾವ್ದನ್ನ ಕಪಾಟ್ನಾಗಿಟ್ಟು ಪೂಜಾ ಮಾಡ್ತಿರ್ಲ ಅದ್ರಾಗ ನಾವು ಉಗುಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತ. सिद्धरामेश्वर महाराजांना म्हटले म्हणे तुम्हाला तुंकायला सुद्धा तुंकदानी हे सोन्याची आणि चांदीची लागते होय, मग कसले तुम्ही महात्मा म्हटले म्हणे, तुम्ही ज्याला कपाटात ठेवून पूजा करताय त्यात मी तुंकतो म्हटले म्हणे. ಲಿಪ್ತತಾ ಅಷ್ಟೇ ಅಷ್ಟೇ. ನಾನು ಹೇಳೋ ತಾತ್ಪರ್ಯ ಇಷ್ಟೇ, ಸನ್ಯಾಸಿಗಳಾದವರು ನಿಜವಾದ ಸನ್ಯಾಸಿಗಳಾಗ್ಬೇಕೇ ಹೊರತು ರಕ್ತ ಸಂಬಂಧಗಳನ್ನ ಕತ್ತರಿಸಿಕೊಂಡ್ರ ಅವರು ನಿಜವಾದ ಸಮಾಜ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತೈತಿ. ಇರದೇ ಇದ್ರೆ ಯಥೋಭ್ರಷ್ಟ ತಥೋಭ್ರಷ್ಟ, ಈ ಕಡಿನೂ ಇಲ್ಲ ಆ ಕಡಿನೂ ಇಲ್ಲ, ಯಾರ್ದ ನಾಯಿ ಹಳ್ಳನೂ ಕಾಣ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಮನಿನೂ ಕಾಣ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ, ತಾನೂ ಸ್ವರ್ಗ ಕಾಣಂಗಿಲ್ಲ ಮತ್ತೊಬ್ಬರನ್ನು ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅಂತ ಜೀವನವನ್ನ ಸಾಗಿಸೋದಕ್ಕಿಂತಲೂ ಆ ಮನುಷ್ಯ ಮಠ ಬಿಟ್ಟು ಮನಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಬಹಳ ಚಲೋ ಅಂತ ನಾನು ಯಾರು ಭೇಟಿಯಾದ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆಲ್ಲ ಹಿಂಗ ಹೇಳ್ತಿರ್ತೇನೆ. ಹಿಂಗಾಗಿ ಬಹಳ ಮಂದಿ ಸ್ವಾಮಿಗಳು ನಾನು ಸೇರಂಗಿಲ್ಲ. ಬಂದಪ್ಪ ಇದ್ದವ್ರ ಮಂದಿರ ಆ ಕಡೆ ಕಳ್ಸ್ರಿ ಅಂತಾರ ಅವ್ರ ಮಠದಾಗ. ಮತ್ ಕೇಳಿಗಳೇನ್ ಇವ್ರು ಯಾರ ಪೈಕಿ ಅವ್ರ ಯಾರ ಪೈಕಿ ಅಂತ ಕೇಳಿಗಳೇನ್ ಅವ್ರ ಮಂದಿರ ಹೊರಗೆ ಕಳ್ಸ್ರಿ ಅಂತ. ಹಾಗಲ್ಲ, ಮನುಷ್ಯ ಒಳಗ ಹೊರಗ ಒಂದಾಗಿ ಬದುಕ್ಲಿಕ್ಕೆ ಕಲಿಬೇಕು. ಒಳಗೊಂದು ಹೊರಗೊಂದು ಆತ್ಮವಂಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೋಬಾರ್ದೆಂದು. माणूस कुठलाही असो आत्मवंचन कधीही करू नये. आत एक बाहेर एक कधीही करू नये. दाखवायला एक आणि आत असण्याकरता एक असं कधीही होऊ नये. सिद्धरामेश्वर महाराजांच्या जीवनात आपण पाहिलं, महाराजांनी ते ग्रहण केले, कधीही जवळ नाही केले, दूर ठेवले, निर्लिप्त जीवन. आज सिद्धरामेश्वर महाराजांची पुण्यस्मृती आहे म्हणून या गोष्टी आपण आठवतो आहोत. असे आणि पूर्वी सुद्धा आपण जर पाहिलात ना, राजे महाराजे ज्यांना व्हायचंय कुटुंबावरची वात्सल्य फार कमी राहावं. विशेष करून आपण चाणक्यांचे जीवन जर बघितला, आचार्य चणकांचा मुलगा विष्णुगुप्त जो होता, ज्याला चाणक्य म्हणून ओळखतो, वडील चणक आचार्य चणक गुरु होते आणि त्यांचा मुलगा हा विष्णुगुप्त. हा विष्णुगुप्त जेव्हा
चंद्रगुप्त मौर्याला गादीवर बसवायचं म्हणत असतो त्याच वेळेला, कारण त्या मुलाला एकटाच मुलगा होता, आई होती आणि विष्णुगुप्तांचे वडील लहान असताना वारलेले. त्यावेळी मामाकडे राहत होता. मामा आणि आई म्हणजे भाऊ बहीण मामाकडेच राहत होता आणि गुरं राखायला पाठवत होते विष्णुगुप्ताला. आणि तिथे गुरं राखताना तिथे जे मुलं खेळ खेळत होते ते खेळ पाहून आचार्य चाणक्य रस्त्याने जात असताना चंद्रगुप्त हा लहान होता, मामाकडे होता, वडील वारलेले, आणि वाटेत एके दिवशी गुरं राखताना बघितले चाणक्याने, तर ह्या मुलांमध्ये काही वैशिष्ट्य दिसले आणि त्याला घेऊन जायचं ठरवले. तर आईला विचारतात, आई नाही तयार झाली, या मुलाला नाही देणार म्हणाली, माझा एकुलता एक मुलगा आहे. चाणक्य म्हणाली, ह्याला मी राजा करणार आहे. कसलं राजा करताय, माझं गुराखी बरं आहे म्हणाले. कुठलंही आई आजही विचारले तर तुझ्या मुलाला मी राजा, नाही नाही माझा मुलगा गुरं राखू दे, माझ्या डोळ्यासमोरच राहू दे म्हणते, नाही देणार म्हणाले. त्या मुलाच्या मामाकडे गेले आणि या मुलाला मी घेऊन जाणार म्हणाले, नाही सोडणार, मी नेणार म्हणाले, सोडणार नाही, दरडावून सांगितले. नेणारच असशील तर 500 सुवर्ण मुद्रा लागतील म्हणाले. त्या स्वस्ताईच्या काळात 500 पण म्हणतात त्यांना, त्या काळात 500 पण लागतील, ह्याला न्यायचं असेल तर 500 पण दे आणि घेऊन जा. त्या गरीब शाळेत, गरीब गुरुकुलात 500 सुवर्ण मुद्रा कुठून येणार? प्रश्न पडला की कसं न्यायचं याला. आता अवघड झाला. पैसे दे आणि कुठल्याही क्षणी घेऊन जा म्हणा, म्हणजे नेऊ नये म्हणून असा एक मोठा आकडा सांगितला. आणि अख्खा चाणक्यांचे घर विकले तरी सुद्धा 50 सुवर्ण मुद्रा त्या काळात मिळत नव्हते. पण चाणक्य इतकं हुशार होते, अत्यंत परिश्रमाने लिहिलेले, राजनीती शास्त्रावर लिहिलेलेच एक ग्रंथ त्यांच्याकडे होता, राजनीती शास्त्रावर. याच कुमार चंद्रगुप्ताच्या हातात ग्रंथ दिले आणि जेवढी गुरुकुल होते मगध देशात, म्हणजे आजचं जे पाटणा आहे हे मगधाची राजधानी होती, या पाटण्यात मगधामध्ये चंद्रगुप्ताला पाठवले, हे ग्रंथ विक आणि जेवढी मिळतील तेवढी पैसे घेऊन ये. एका गुरुकुलात गेला, हे ग्रंथ दाखवला, तिथले गुरुजी फार विद्वान होते आणि हे ग्रंथ वाचले. मला वाटते ते गुरु बहुतेक आचार्य रुद्रदेव असतील असं मला वाटते. रुद्रदेवानी हे ग्रंथ पाहिल्यानंतर विचारले, कोणाचा हे ग्रंथ, कुणी दिले तुला, तुम्हाला काय करायचं, कोणाचे का असे ना, पण त्यांनी मला विकून यायला सांगितले. किती पैसे पाहिजे तुला? मला 500 सुवर्ण मुद्रा लागणार आहेत, 500 पण लागणार आहेत, देणार काय? 500 नाही रे, याला 5000 दिले तरी कमी आहे म्हणाले. मला 5000 ची नाही आहे, माझ्या गुरुजींनी सांगितले 500 मिळाले तरी घेऊन या. 500 पण घेऊन गेला आणि त्यांच्या मामाच्या तोंडावर टाकले आणि मुलाला घेऊन गेले. अनेक वर्ष तक्षशिले ठेवून त्याला राजनीती शास्त्र शिकवले, युद्धशास्त्र शिकवले, विदेश नीती शिकवले, इतिहास शिकवले, भूगोल शिकवले, सर्व तंत्र त्याला शिकवले आणि छोट्या मोठ्या लढाई लढत 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 त्याला सेनाधिपती बनवले आणि मगधात आणलेले. महापद्मानंद जे होते त्यांना घालवलेले आणि त्याच राजा ग्रहात याला ठेवलेले. कोण साथ द्यायला तयार नव्हते. महामंत्री पदवी स्वतःच्या हातात चाणक्याने घेतलेले. अशा वेळेला हा चंद्रगुप्त रस्त्याने जात होता. शेवटी त्याची पूर्वस्मृती जागृत झाली. आमची झोपडी इथेच आहे, आई काय करते म्हणून बघायला गेला. आई काय ओळखली नाही, पण आईला हा ओळखला. ओळख पालक झाले आणि तिला राजमहालात आणला. चाणक्याला सांगितला, गुरुजी ही माझी आई आहे. खुश झाली ती. ती म्हणाली, इथे काय करतोस रे तू? म्हणाला, इथे सेनाधिपती म्हणून आहे मी. सेनाधिपती म्हणून आहे? कोणाकडे काम करतोयस? कोणाकडे नाहीये, आता माझ्याकडेच लोक काम करतात. म्हणजे काय? हे घर कोणाचे म्हणाल? हे घर माझंच आहे म्हणाला. आई ग, एवढं घर मोठं केलंय तू? बापरे म्हणाली ती. मग तू आता आमच्या घरी येत नाही तिकडे? मी नाही येणार, पाहिजे तर तुलाच इथे राहता येईल. ठेवून घेतला आणि तो राहिला. त्याला बघून त्याचा मामा आला. तिला ठेवून घेतला, तिला बघून तिचा मामा आला. आणि मामा येणाऱ्या जाणाऱ्यांबरोबर काढला की माझा पोरगा असा होता, हा माझा पोरगा तसा होता, ह्याला मी असं शिकवले, ह्याला तसं शिकवले. म्हणजे तो राजकारभार सोडून ह्या मामाचा सगळी गोष्टी ऐकत बसला.
ह्या सगळी जुन्या ह्या गुरांची गोष्टी काढून टाकून राजांच्या गोष्टी भरायला मला काही वर्ष गेले आणि हा मामा आला आणि पुन्हा सगळी राजांची गोष्टी काढून गुरांची गोष्टी भरायला सुरुवात केला. म्हणून आचार्य चाणक्याने त्या म्हातारीला आणि तिच्या भावाला दोघांनाही कैदेत टाकले. चंद्रगुप्त म्हणाला माझ्या आई आणि मामा कुठे गेले? तुला काय करायचं म्हणाले तुझी आई आणि मामा? तुला मला सम्राट बनवायचंय आणि हे खंडित हिंदुस्थानाला पुन्हा अखंडित हिंदुस्थान बनवायचंय तुझ्या हातून. तू क्षुद्र विषयांकडे, ही क्षुद्र आई आणि वडील, भाऊ, बंद, बहीण यांच्याकडे तुझी प्रवृत्ती जर वळले तर ही अखंड हिंदुस्थान बनवण्याची माझी स्वप्न पूर्ण होणार नाही. हे सर्व ही पूर्ण होईपर्यंत तुला हे वैवाहिक हे कौटुंबिक संबंध ठेवता येणार नाही. कधी हे पूर्ण हिंदुस्थान आपल्या ताब्यात आले. काही काही तुकडे स्वतंत्र होऊ पाहत होते, काही विदेशी लोकांच्या हातून चाललेले होते हातात ना. अशा वेळी तू जर या नाते गोते कौटुंबिक संबंधात जर पडला, हा माझे स्वप्न जे ही माझी स्वप्न जे अखंड हिंदुस्थान बनवण्याचा तो साध्य होणार नाहीये. त्याकरता तुझी आई कुठे, मामा कुठेही तू आता विचारूच नकोस, कारण त्यांना कैदेतच टाकून दिला होता. आणि ते कुठल्या खोलीत आहेत कैदखान्यात फक्त चाणक्यालाच माहिती होता, बाकी कोणालाच माहित नव्हतं. एवढंच नाही, शेवटपर्यंत त्यांची भेट होऊ दिली नाही. ते का? या मोहात जर तू अडकलास तर राज्य कारभाराला तू मुकणार. राजाने एवढा अलिप्ततेने वागायचं असते. राज्य कारभार पाहत असताना पूर्णपणे राज्यासाठी झोकून घ्यायचा असतो. तिथे कुटुंब त्यांच्याकरता फार गौण असते. कुठल्याही राजपरिवारात राज्यकारभार करणाऱ्या व्यक्तीला आपलं कुटुंब अत्यंत गौण असायला पाहिजे. कुटुंबाची हितासक्ती अत्यंत गौण, कुटुंबातली लोकांची आशा आकांक्षा ही अत्यंत गौण, राज्याची जनतेची आशा आकांक्षा ही प्रधान असतात त्या माणसांकडे. एका राजा होण्याकरता जर ही अलिप्तता लागत असते तर एका महात्मा होण्याकरता, एका समाजाची मार्गदर्शक होण्याकरता त्यांच्याकडे किती अलिप्तता पाहिजे, निर्लिप्तता पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून महत्व आज धर्माला कुठेतरी भट्टा का लागतो, धर्माला नाव का ठेवतात लोक, तर ह्या गोष्टीमुळे. का? ज्या बाजूने प्रधानता यायला पाहिजे तिकडे गौणता आणि प्रत्येक जण आपला परिवार भरायला सुरुवात केले महात्मा लोक. ನಾನು ಈಗೊಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದೆ. ಆಚಾರ್ಯ ಚಾಣಕ್ಯ ಚಂದ್ರಗುಪ್ತ ಮೌರ್ಯ ಚಂದ್ರಗುಪ್ತನನ್ನ ಮಗಧ ಸಮ್ರಾಟನನ್ನಾಗಿ ಮಾಡುವಾಗ ಅವ್ರ ತಾಯಿ ಮತ್ತು ಆ ಚಂದ್ರಗುಪ್ತನ ಮಾವನಾದಂತವ್ರು ಆ ಮಗುವನ್ನ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ನಿನ್ನ ಹತ್ರ, ಅವಾಗ ಆಚಾರ್ಯ ಚಾಣಕ್ಯ 500 ಸುವರ್ಣ ಮುದ್ರೆಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟು ಆ ಹುಡುಗನ ಖರೀದಿ ಮಾಡ್ತಾನೆ. 500 ಸುವರ್ಣ ಮುದ್ರೆಗಳನ್ನ ಈ ಬಡ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಎಲ್ಲಿಂದ ತರುವವ? ತಾನೇ ಬರೆದಂತ ಒಂದು ಪುಸ್ತಕವನ್ನ ಆ ಹುಡುಗ ಚಂದ್ರಗುಪ್ತನ ಕೈಯಾಗ ಕೊಟ್ಟು ಮಾರಿಸ್ತಾನೆ. ಒಂದು ದೊಡ್ಡ ಗುರುಕುಲದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆಚಾರ್ಯ ರುದ್ರದೇವ ಅಂತಕ್ಕಂತ ಒಬ್ಬ ಮಹಾಗುರುವಿಗೆ ಆ ಪುಸ್ತಕ ತೋರಿಸಿದ್ರೆ, ಈ ಪುಸ್ತಕ 500 ಅಲ್ಲೋ 5000 ಮುದ್ರೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟರು ಸಿಗುವಂತದ್ದಲ್ಲ, ನನಗೆ 500 ಕೊಟ್ಟು ಸಾಕ್ರಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು 500 ಮುದ್ರಾ ತಗೊಂಡು ಬಂದಾಗ ಚಾಣಕ್ಯ 500 ಸುವರ್ಣ ಮುದ್ರೆಗಳನ್ನ ಚಂದ್ರಗುಪ್ತನ ತಾಯಿ ಮತ್ತು ಚಂದ್ರಗುಪ್ತನ ಮಾವನ ಮುಖದ ಮೇಲೆ ಒಯ್ದು ಆ ಹುಡುಗನ್ನ ತಕ್ಷಶಿಲೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿಸಿ ದೊಡ್ಡ ಸೇನಾಧಿಪತಿಯನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮಗಧಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ. ಮಗಧ ದೇಶದ ಸಮ್ರಾಟನಾದಂತ ಮಹಾಪದ್ಮನಂದನನ್ನ ಪದಚ್ಯುತಗೊಳಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಈತನನ್ನ ಕುಳಿಸಿ ಮಹಾಮಂತ್ರಿ ಪದವನ್ನ ತನ್ನ ಕೈಯೊಳಗೆ ತಗೊಂಡು ಮಹಾಮಂತ್ರಿಯಾದಂತ ರಾಕ್ಷಸನನ್ನ ಅವನ ಸಾಮೀಪ್ಯಕ್ಕೆ ತರಬೇಕು ಅಂತ ಬಹಳ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ. ಒಂದ್ ದಿವಸ ಚಂದ್ರಗುಪ್ತ ಊರಾಗ ತಿರುಗಾಡು ಹೊತ್ನ್ಯಾಗ ತನ್ನ ಹಳಿ ಮನಿ ನೆನಪಾತಾವ. ಸಂಧ್ಯಾಗ ಹೋಗಿ ನೋಡ್ದ, ಅವ್ರ ಮನಿ ಅಲ್ಲೇ ಇತ್ತು, ಗುಡಿಸ್ಲಾನ ಇತ್ತು, ಗುಡಿಸಲ್ದಾಗಿದ್ದು ಹುಡುಗ. ಅವ ನೋಡ್ದ, ನಮ್ಮ ಅವು ಎಲ್ಲಿ ಅದಾಳ ಅಂತ ಹುಡ್ಕ್ಯಾಡಕ್ ಹೋದ. ಮುದುಕಿನೂ ಅಲ್ಲೇ ಇತ್ತು, ಹಾಲು ತೆಗಿತಿದ್ಲಿ ಆಕಳದ್ದು. ಮುದುಕಿ ಹುಡುಗನ್ ಗುರ್ತಾ ಹಿಡಿಲಿಲ್ಲ, ಹುಡುಗ ಅವನ್ ಗುರ್ತಾ ಹಿಡ್ದ. ಆ ಹುಡುಗ ಹಿಡಿಲಿಲ್ಲ, ಹುಡುಗ ಅವನ್ ಗುರ್ತಾ ಹಿಡ್ದ. ಅವಾಗ ಆ ತಾಯಿ ಅಂದ್ಲು, ಯಾರ್ ನೀನು ಅಂತ. ನಾನ್ ನಿನ್ನ ಮಗ ಚಂದ್ರಗುಪ್ತ ಅಂತ ಹೇಳ್ದ. ಇಲ್ಯಾಕ್ ಬಂದಿ ಅಂತ. ಎಲ್ಲಿದ್ದಿ ಇಷ್ಟು ದಿವಸ ಅಂದ್ಲು. ನಾನೀಗ ಸೇನಾಧಿಪತಿಯಾಗಿ ಬಂದೀನಿ, ಇರ್ತಿ ಎಲ್ಲಿ ಅಂತ. ತೋರಿಸ್ತೀನಿ ನಡಿ ಮನಿ ಅಂತ ಈ ಮನಿ ಬಿಡಿಸಿ ಅರಮನಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ. ಅರಮನ್ಯಾಗ ಹೋಗಿ ತೋರಿಸ್ತಾನೆ. ಯಾರ್ದಿದು ಮನಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ಲು. ಇದು ನಿಂದ ಮನಿ ಅಂದ. ಹಿಂಗಂದ್ರ ಏನು ಅಂದ್ಲು, ಈ ಮನಿ ಮಾಲಕಿಗ್ ನಾನ ಅಂತಂದ. ಹಂಗಾದ್ರ ನಾವ್ ಇನ್ನ ಆ ಮನಿಗ್ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ ಅನ್ ಮತ್ತ ಅವ್ ದನಕರ್ಗೊಳ್ದ ಹೆಂಗ ಅಂದ. ನಾ ಏನ್ ಎಮ್ಮೆ ಆಕಳ ಬಿಟ್ಟು ಇರುದಿಲ್ಲಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಅಂದ್ಲು. ಆ ಎಮ್ಮೆ ಆಕಳನು ಇಲ್ಲೇ ತರಿಸಿದ ಅರಮನ್ಯಾಗ. ಆ ಮುದುಕಿ ಪ್ರೀತಿ ಎಮ್ಮೆ ಆಕಳಿದ್ದಲ್ಲ ಅವನು ಇಲ್ಲೇ ತರಿಸಿ ಇಲ್ಲೇ ಇಡಿಸಿ ಇಲ್ಲೇ ಇರು ಆರಾಮಾಗಿ ಅಂತ. ಆ ಮುದುಕಿ ಇಲ್ಲಿ ಅದಾಳ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗಿ ಮುದುಕಿ ತಮ್ಮ ಅಂದ್ರೆ ಚಂದ್ರಗುಪ್ತನ ಮಾವ ಇದ್ನಲ್ಲ ಅವನು ಇಲ್ಲೇ ಬಂದ.
ಬಂದು ಆ ಹುಡುಗನ್ ತಲೆಯಾಗ ಏನೇನೇನೇನೇನೇನೋ ತುಂಬಾಕ್ ಶುರು ಮಾಡಿದ. ನೀ ಸಣ್ಣವಿದ್ದಾಗ ಹಂಗಿದ್ದೀನಿ ಹಿಂಗಿದ್ದೀನಿ, ನಿನಗ ಹಂಗ ಉಪಕಾರ ಮಾಡಿದ್ನ ಹಿಂಗ ಉಪಕಾರ ಮಾಡಿದ. ಆಮ್ಯಾಗ ಯಾರ್ಯಾರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬರವ, ಇವ ನಿಮ್ಮ ಅಣ್ಣ ತಮ್ರ ಆಗ್ಬೇಕು, ಇವ್ರು ನಿಮ್ ಕಾಕಗಳಾಗ್ಬೇಕು, ಇವ್ರು ನಿಮ್ ಮಾಮಗಳಾಗ್ಬೇಕು, ಏನೇನೇನೇನೇನೋ ಅವ್ನ ತಲೆಯಾಗ ತುಂಬಾಕ್ ಹತ್ತಿದ. ಆಚಾರ್ಯ ಚಾಣಕ್ಯ ಇದನ್ನ ನೋಡಿದ. ಅವ ಹೇಳ್ದ, ಇದನ್ನೆಲ್ಲ ಹೊಲಸ್ ತಲೆಯನ್ನ ತೆಗೆದು ಹಾಕಿ ಇವ್ನ ರಾಜನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರ ನಾ ಎಷ್ಟೋ ವರ್ಷ ಕಷ್ಟಪಟ್ಟಿನಿ. ಇವ ಒಟ್ಟು ನಾ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಪಟ್ಟ ಕಷ್ಟ ಏನೈತಿ, ಇವನನ್ನ ರಾಜ ಯೋಗ್ಯನನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟಪಟ್ಟಿನಲ್ಲ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಲೆಯನ್ನ ತೆಗೆದು ಮತ್ತೆ ದನಕರ ತುಂಬಾ ಕತ್ತಿದ್ರಲ್ಲ, ಏನ್ ಮಾಡುದು? ಇವ್ರನ್ನ ಇಲ್ಲಿಂದ ತೆಗೆದು ಹಾಕ್ಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಚಂದ್ರಗುಪ್ತನ ತಾಯಿ ಮತ್ತು ಮಾವನನ್ನ ಜೈಲಿಗೆ ಹಾಕಿದ. ಅಲ್ಲೇ ಅದೇ ಅರಮನೆಯೊಳಗ ಜೈಲ್ನಾಗ ಹಾಕಿದ. ಇವ ಕೇಳ್ದ, ನಮ್ಮವ್ವ ನಮ್ಮ ಮಾವ ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರು ಅಂತ. ಅವಾಗ ಅವ ರಾಜ ಚಾಣಕ್ಯ ಹೇಳ್ತಾನ, ಅವ್ರ ನೆನಪು ನೀನ್ ಮಾಡುವಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂದ. ನಮ್ಮವ್ವ ಅದಾಳ ನಮ್ಮ ಮಾವ ಅದಾನವ, ನಾ ಯಾಕೆ ನೆನಪು ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂದ. ಈ ಖಂಡಪ್ರಾಯವಾದಂತ ಹಿಂದೂಸ್ತಾನವನ್ನ ಅಖಂಡ ಹಿಂದೂಸ್ತಾನವಾಗಿ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ನಿನ್ನನ್ನು ಈ ಪದವಿಗೆ ನಾನು ತಂದಿದ್ದೀನಿ. ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಮನಿ, ನಮ್ಮ ಕಾಕ, ನಮ್ಮ ಹೆಂಡ್ರು, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು, ನಮ್ಮ ಮಾವ, ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಇಂಥ ತಲೆಯಾಗ ತುಂಬಿಕೊಂಡೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ದೇಶವನ್ನ ಆಳ್ಲಿಕ್ಕೆ, ಈ ದೇಶವನ್ನ ಸ್ವತಂತ್ರಗೊಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಎಂದೂ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಈ ಕ್ಷುದ್ರ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಬಿಟ್ಟು ರಾಷ್ಟ್ರದ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಮಾಡು. ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕಾಗಿ ನಿನ್ನನ್ನ ಸಮರ್ಪಿಸ್ಕೋ, ಕ್ಷುದ್ರ ಕುಟುಂಬಕ್ಕಾಗಿ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಡ ಅಂತ ಆಚಾರ್ಯ ಚಾಣಕ್ಯ ಚಂದ್ರಗುಪ್ತನಿಗೆ ಉಪದೇಶ ಮಾಡ್ತಾನೆ. ರಾಜನಾದಂತವನು ತನ್ನ ಕುಟುಂಬಿಯರ ಆಸಕ್ತಿಗಳನ್ನ ಬಹಳ ಗೌಣವಾಗಿ ಕಾಣಬೇಕು, ಪ್ರಧಾನತೆಯಿಂದ ಕಾಣಬಾರದು. ರಾಷ್ಟ್ರ ಹಿತವೇ ಪ್ರಧಾನವಾಗಿರ್ಬೇಕು, ಪ್ರಜೆಗಳ ಹಿತವೇ ಪ್ರಧಾನವಾಗಿರ್ಬೇಕು, ಸಮಾಜವೇ ಅವನಿಗೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಪ್ರಧಾನವಾಗಿರ್ಬೇಕು. ಆ ರೀತಿಯಾದಂತವನು ರಾಜನಾಗಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯ ಆಗ್ತಾನ. ಆದ್ದರಿಂದ ನೀನು ಕ್ಷುದ್ರ ಆಶಾ ಆಕಾಂಕ್ಷೆಗಳನ್ನ, ನಿನ್ನ ಕ್ಷುದ್ರ ರಕ್ತ ಸಂಬಂಧಗಳನ್ನ ತೊರಿಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ರಾಜನಾಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗಾಗ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆತನನ್ನ ಮೌರ್ಯ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ಸ್ಥಾಪಕನನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ಕಾಶ್ಮೀರದಿಂದ ಕಂದಹಾರದವರೆಗೆ, ಈ ಕಡೆ ರಷ್ಯಾದಿಂದ ಬ್ರಹ್ಮದೇಶದವರೆಗೆ ಈ ಸೀಮೆಯನ್ನ ಅಖಂಡಗೊಳಿಸಿದಂತ ಕೀರ್ತಿ ಆ ಚಾಣಕ್ಯನಿಗೂ ಮತ್ತು ಚಂದ್ರಗುಪ್ತನಿಗೂ ಸಿಕ್ತು. ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟೊಂದು ನಿರ್ಲಿಪ್ತರಾಗಿ ಆತ ರಾಜ್ಯಭಾರ ಮಾಡಿದ. ಒಬ್ಬ ರಾಜನಿಗೆ ಎಷ್ಟು ನಿರ್ಲಿಪ್ತ ಆಗಿ ರಾಜ್ಯಭಾರ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ ಅಂದಾಗ ಒಬ್ಬ ಸಮಾಜ ಪ್ರಬೋಧಕನು, ಒಬ್ಬ ಮಠಾಧಿಪತಿ ಆದಂತವನು, ಅಥವಾ ಯಾರಿಗೆ ಈ ಸಮಾಜದ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ಮಠಾಧಿಪತಿ ಅಂತ ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ, ಅವ್ರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಿರ್ತದೆ. ಅವ್ರು ಎಂದೂ ತಮ್ಮ ಪೂರ್ವಾಶ್ರಮದ ಕಡೆಗೆ ಕಣ್ಣೆತ್ತನು ನೋಡಬಾರದು, ತಮ್ಮ ಹಿತ ಸಂಬಂಧಗಳನ್ನ ಎಂದೂ ಕಾಣಬಾರದು. ಸಮಾಜ, ರಾಷ್ಟ್ರ ಇದುವೇ ನನ್ನ ಕುಟುಂಬ ಅಂತ ಅನ್ನುವ ಭಾವನೆ ಅವರಲ್ಲಿ ಬರ್ಬೇಕು. ಹಂಗಿದ್ರ ಅವರನ್ನ ಅಲ್ಲಿ ಕೂಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರು ಯೋಗ್ಯರು. ಇರದೇ ಇದ್ರ ಸಮಾಜನ ಕೂಡ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಎಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿರ್ತೇನೆ. ಅವರು ಮಠಾಧಿಪತಿಗಳಾಗಿರ್ಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯರು ಅಲ್ಲವೇ ಅಲ್ಲ. ಯಾಕೆ? ಸಮಾಜದ ಹಿತ ಬಿಟ್ಟು ಕೇವಲ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಹಿತವನ್ನ ಸಾಧಿಸಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಹೊಂಟಂತವ್ರು ಎಂದೂ ದೊಡ್ಡ ಮನುಷ್ಯರಾಗ್ಲಿಕ್ಕೆ, ಸಾಮಾಜಿಕ ಜವಾಬ್ದಾರಿಗಳನ್ನ ನಿಭಾಯಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನ ನಾನು ಈ ಮಾತನ್ನ ಯಾಕೆ ಹೇಳಿದೆ ಅಂದ್ರೆ, ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರು ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಕಡೆ ಎಂದೂ ನೋಡ್ಲಿಲ್ಲ ಕಣ್ಣೆತ್ತಿ. ಅವ್ರು ಹೋದಾಗ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ साला इतो ಅಂತ ಹೇಳಿದ. मी ह्या सर्व गोष्टी एवढ्या करताच बोललो. सिद्धरामेश्वर महाराजांचं जीवन किती उत्तुंग होतं की ते गेल्यानंतर महाराजांनी आपल्या गुरूंच्या घरच्या लोकांची काहीतरी अडचणी आहे म्हणून महाराजांनी आणि इतर गुरुबंधू जे होते त्या सगळ्यांच्या ह्यानं त्या कुटुंबियांना काही मदत करायचं असं ठरवलं. केले सुद्धा त्यावेळी की या माणसानं आपण हे करायचं, या माणसानं असं करायचं, आपल्या गुरूंचे कुटुंब आहे अशा पद्धतीने. पण ही व्यक्ती मात्र कधीही राहिले नाही. ही आदर्श आपण घेण्यासारखे. म्हणून सिद्धरामेश्वर महाराजांच्या पुण्यस्मृती दिवशी त्यांची ज्ञान आणि ज्ञानाची निर्लिप्तता, त्यांची लौकिक आणि पारलौकिक किती पारदर्शक होतं हे यावरून सिद्ध होते. म्हणून आपण अशा काही गोष्टींची रवंत केल्याने, पुनर्ज्ञापन केल्याने निश्चितच आमच्या मनाला कुठेतरी आत्मस्पर्श झाल्याशिवाय राहणार नाही, निर्लिप्ततेची स्पर्श झाल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या कुटुंबात असताना सुद्धा, कुटुंबाची जबाबदारी पेलत असताना सुद्धा, आपल्या ज्ञानाची अवस्थेत हा बाहेरून जरी आपण कुटुंब सांभाळत असलो तरी मनापासून आतमध्ये आत्म्याला काही नाहीये ही धारणा दृढ होईल. त्यांचे पाहिल्यानंतर त्यांच्यासारखेच आपली अवस्था व्हावी, ती निर्लिप्तता, ते आनंद आपल्या जीवनात यावी, त्या दिशेने आपण
पाऊल टाकले तर हीच सिद्धरामेश्वर महाराजांनी अर्पित करावे याची श्रद्धांजली ठरेल. म्हणून अशा पद्धतीने स्थिती प्राप्त करण्याची शक्ती सामर्थ्य सद्गुरु भगवंत आम्हा सर्वांना देवो ही गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज